हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण भारतातल्या ताम्रपाषाण युगीन गाव वसाहती हा जो 11वी इतिहास पुस्तकातला टॉपिक आहे ना, तर तो टॉपिक कव्हर करणार आहे. परीक्षेच्या दृष्टीनं म्हणजे राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या दृष्टीनं हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. याचा उपयोग तुम्हाला UPSC पूर्व परीक्षेसाठी सुद्धा नक्की होईल. दुसरं म्हणजे या लेसनमध्ये बऱ्याच अशा महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला लक्षात देणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने आपण हे लेसन घेतलेलं आहे. तर आज आपण वेळ न दौडता आपल्या लेसनला सुरुवात करूया. भारतातील ताम्रपाषाण युगीन संस्कृती याची जे ठिकाणं भारतातल्या कोणत्या कोणत्या ठिकाणी किंवा कोणत्या कोणत्या राज्यामध्ये सापडलेत ते अगोदर पाहूया. भारतात राजस्थान, गंगेचं खोरं, गुजरात, बिहार, बंगाल, ओडिसा, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र एवढ्या ठिकाणी ताम्रपाषाण युगीन संस्कृती सापडलेत. ही सर्वच्या सर्व ठिकाणं खूप महत्त्वाची आहेत. राजस्थान, गंगेचं खोरं, गुजरात, बिहार, बंगाल, ओडिसा, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र. आता इथे थोडंसं कंपॅरिझन केलेलं आहे. म्हणजे राजस्थानमध्ये सापडलेली सगळ्यात महत्त्वाची संस्कृती म्हणजे त्याला आहाड संस्कृती म्हटलं जातं आणि त्या संस्कृतीला दुसरं नाव दिलेलं आहे बनास संस्कृती. आता भारतातील ज्या ताम्रपाषाण युगीन संस्कृती आहेत ना, तर त्या हडप्पा संस्कृतीनंतरच्या काळातील आहेत. म्हणजे भारतामध्ये सापडलेल्या ताम्रपाषाण युगीन संस्कृती हडप्पा संस्कृतीच्या काळातील हडप्पा संस्कृतीनंतरच्या काळातील आहेत. परंतु ही जी आहाड किंवा बनास संस्कृती आहे तर ती हडप्पा संस्कृतीला कशी आहे, समकालीन आहे. म्हणजे हडप्पा संस्कृतीच्या सोबतच ही आहाड किंवा बनास संस्कृती आपल्याला पाहायला मिळते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या संस्कृतीला आहाड संस्कृती असं नाव का देण्यात आलं, कारण ही संस्कृती उदयपूर जवळचं आहाड या ठिकाणी तिचा शोध लागला म्हणून तिला आहाड संस्कृती म्हटलं. मग तिला बनास संस्कृती का म्हटलेलं आहे, कारण हे जे आहाड गाव आहे हे आहाड गाव बनास नदीच्या उपनदीवर वसलेलं आहे म्हणून तिला बनास संस्कृती असंही म्हटलेलं आहे. या दोन्ही गोष्टी लक्षात आल्या. त्यानंतर तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, तर या आहाड संस्कृतीची महत्त्वाची स्थळं कोणती, तर आहाड संस्कृतीची महत्त्वाची 2 स्थळं आहेत. पहिलं म्हणजे उदयपूर जवळचं बालाथल आणि गिलुंड ही आहाड संस्कृतीची महत्त्वाची स्थळं आहेत. म्हणजे हे जे बालाथल स्थळ आहे ते हे पुराव्यानुसार असं समजतं की इसवी सन पूर्वी 4000 वर्षापूर्वी ते इतकं प्राचीन स्थळ आहे. तर हे लक्षात ठेवा, बालाथल आणि गिलुंड ही आहाड संस्कृतीची महत्त्वाची स्थळं आहेत. मग आता हे जे आहार संस्कृतीचं महत्त्वाचं स्थळ म्हणजे बालाथल हे का फेमस आहे, तर इथं मोठ्या प्रमाणावर मातीच्या भांड्याचं जे आहे ना उत्पादन केलं जात होतं आणि इथली तयार केलेली जो भांड्यांचा पुरवठा आहे ते आहार संस्कृतीच्या इतर ज्या ग्रामवसाहती होत्या अशा ठिकाणी केला जात होता. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी मातीच्या भांड्याबरोबर म्हणजे आहाड संस्कृतीतलं बालाथल हे जे ठिकाण आहे या बालाथल या ठिकाणी मातीच्या भांडीबरोबरच काय काय मातीचे बैल, त्यानंतर शंखाच्या वस्तू, दगडी फाती, बाणाच्या आग्रे अशी वेगवेगळी वस्तूसुद्धा तिथं विपुल प्रमाणात मिळाली आहेत. बालाथलमधले एक आणखी वैशिष्ट्य इथं सांगितलं ते म्हणजे इथं असणारी घरं. आता या घरांची रचना कशी केलेली आहे, तर ही घरं पक्क्या विटांची होती. दुसरं म्हणजे 2 आडव्या 2 उभ्या विटांची रचना करून, म्हणजे त्याला आपण इंग्लिश बॉन्ड पद्धत म्हणतो ना, अशा प्रकारे इथली घरांची रचना केली होती किंवा घरं बांधलेली होती. 2 आडव्या किंवा 2 उभ्या विटांची रचना करून बालाथलमधली घरं. आहाड संस्कृतीमधली जी लोक आहेत तर त्यांना तांबे कसं मिळत होतं, तर राजस्थानमधली जी खेत्री येथील तांब्याच्या खाणीमधून या संस्कृतीचे लोक तांबे मिळवत होते आणि तांबे वितळून शुद्ध करण्याचं ज्ञानही त्यांच्याकडं होतं. म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला इथून समजतात. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे आहाड संस्कृतीची जी लोक आहेत त्यातल्या मातीच्या भांड्यामध्ये कोणती मातीची भांडी जास्त महत्त्वाची आहेत, तर काळी आणि तांबड्या प्रकारच्या मातीची भांडी जास्त महत्त्वाची आहेत, कारण ही चाकावर घडवलेली आहेत आणि याच्यामध्ये काय केलं असायचं, तर आतला आणि तोंडाजवळचा भाग काळा असायचा आणि उरलेला जो भाग आहे ना तर तो तांबडा असायचा. त्यानंतर राजस्थानमधली दुसरी महत्त्वाची संस्कृती त्याला आपण गणेश्वर किंवा जोधपुरा संस्कृती असं म्हणतो. आता या संस्कृतीची स्थळं तुम्हाला कुठं पाहायला मिळतात, तर राजस्थानमधलं जे खेत्री या ठिकाणी तांब्याचे खाणे आहे ना, या खाणीच्या परिसरामध्ये गणेश्वर किंवा जोधपुरा संस्कृतीची स्थळं तुम्हाला पाहायला मिळतील. म्हणजे येथील उत्खननामधून जे तांब्याचं बाण, भालं अशा वेगवेगळ्या गोष्टी इथे मिळालेल्या आहेत, मातीची भांडीसुद्धा मिळालेली आहेत आणि या सर्व गोष्टीवरून असा निष्कर्ष काढला जातो की हडप्पा संस्कृतीच्या लोकांना गणेश्वर जोधपुरा संस्कृतीचे लोक काय करत असत, तांब्याच्या वस्तू पुरवत असत, असं त्याने पुराव्यामधून निष्कर्षातून निघालेलं आहे. म्हणजे तुम्हाला 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. राजस्थानमधल्या 2 संस्कृती, त्याला पहिली होती ती आहाड संस्कृती किंवा त्याला आपण बनास संस्कृती म्हणतो. दुसरी होती ती त्याला नाव आहे गणेश्वर किंवा त्याला आपण जोधपुरा संस्कृती असं म्हणतो.
त्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे भारतामध्ये ज्या ताम्रपाषाण युगाच्या संस्कृती सापडल्या आहेत किंवा स्थळं सापडलेत त्यातलं दुसरं महत्त्वाचं ठिकाण येतं ते म्हणजे गंगेचं खोरं. आता गंगेच्या खोऱ्यामध्ये काय सापडलेलं आहे तर गेरू रंगाची भांडी आणि दुसरं म्हटले त्याला ताम्रनिधी म्हणजे त्याला कॉपर होर्ड्स असं म्हटलं जातं. म्हणजे गेरू रंगाची भांडी. आता गेरू रंगाची भांड्याचं ना खापरी नदीच्या पात्रामध्ये सापडलेले आहेत आणि पाण्याचा जो प्रवाह आहे यामुळे झिजलेली आणि ठिसूळ झालेल्या अवस्थेमध्ये अशा ठिकाणची भांडी सापडलीत. आता हे कुठल्या संस्कृतीची स्थळं कोणत्या भागामध्ये आहेत म्हणजे गेरू रंगाची भांडी वगैरे कोणत्या भागामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात तर पंजाब, हरियाणा, राजस्थान ह्या भागामध्ये तुम्हाला जास्त करून ते पाहायला मिळतील. गेरू रंगाची भांडी वापरणाऱ्या जे गंगेच्या खोऱ्यामधले लोक आहेत ते त्यांची संस्कृती, या संस्कृतीचा काळ जर तुम्ही बघितला तर राजस्थानमधला काळ हा इसवी सनापूर्वी सुमारे 3000 वर्ष इतका प्राचीन आहे. म्हणजे ही संस्कृती गंगा यमुना याचा जो दोआब आहे याच्यामध्ये इसवी सनापूर्वी 2000च्या आसपासमध्ये नांदत होती. म्हणजे तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे गंगेच्या खोऱ्यामधलं महत्त्वाचं काय येतं तर गेरू रंगाची भांडी असणारी ती एक संस्कृती, लोकांची एक संस्कृती, तो पहिला भाग झाला. दुसरा महत्त्वाचा भाग येतो तो म्हणजे ताम्रनिधी त्याला किंवा आपण कॉपर होर्ड्स असं म्हणतो. मग भारतातली ताम्रनिधी कोणत्या ठिकाणी त्याचे तुम्हाला अवशेष मिळालेत किंवा ते सापडलेलं आहे तर भारतातली ताम्रनिधी प्रामुख्याने तुम्हाला उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल, ओडिसा आणि मध्य प्रदेश या ठिकाणी पाहायला मिळतं. लक्षात काय ठेवायचं आहे उत्तर प्रदेश, बंगाल, बिहार, ओडिसा आणि मध्य प्रदेश या ठिकाणी भारतातली ताम्रनिधी किंवा कॉपर होर्ड्स सापडलेले आहेत. आता ताम्रनिधीमधले जे वस्तूंचं स्वरूप जर बघितलं तर इथलं कारागीर जे आहेत तर हे तांब्याच्या वस्तू वापरण्यामध्ये एकदम एक्सपर्ट होते असं दिसून येते. म्हणजे दोन गोष्टी इथं तुम्हाला क्लिअर करणं गरजेचं आहे ते म्हणजे गेरू रंगाच्या भांड्याची संस्कृती आणि ताम्रनिधी हे काही ठिकाणी जवळच्या परिसरामधले आहेत. म्हणजे एकमेकांशी तिथली संस्कृती देवाणघेवाण झालेली आहे असं दिसून येतं. दुसरं महत्त्वाचं गोष्ट म्हणजे आतापर्यंत आपण दोन गोष्टी पाहिल्या. पहिलं राजस्थानमधल्या ताम्रपाषाण युगीन संस्कृती, राजस्थानमध्ये आहाड किंवा बनास संस्कृती पाहिलं. दुसरं पाहिलं गणेश्वर किंवा जोधपुरा संस्कृती झालं. त्याच्यानंतर दुसरं काय होतं गंगेच्या खोऱ्यामध्ये सापडणारी संस्कृती, त्यामध्ये गेरू रंगाची भांडी वापरणाऱ्या लोकांची संस्कृती पहिलं आणि दुसरं पाहिलं ताम्रनिधी कॉपर होर्ड्स वापरणारे लोक म्हणजे ते सापडलेलं बंगाल, बिहार, ओडिसा, मध्य प्रदेश या ठिकाणचं. आता आपण पाहतो ते म्हणजे बंगाल, बिहार, ओडिसा. आता बंगाल, बिहार, ओडिसा आणि मध्य प्रदेश या ठिकाणी ताम्रनिधी मिळाले आहेत परंतु म्हणजे कॉपर होर्ड्स हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे. बंगाल, बिहार आणि ओडिसा या ठिकाणी, मध्य प्रदेश या ठिकाणी ताम्रनिधी म्हणजे कॉपर होर्ड्स मिळाले आहेत परंतु गेरू रंगाची भांडी या प्रदेशामध्ये मिळालेली नाहीत. हे गोष्टी नक्की लक्षात घ्या. या राज्यामध्ये ताम्रपाषाण युगीन संस्कृतीची स्थळं उजेडात आली आहेत. आता तुम्ही जर तिथली स्थळं म्हणायला गेला तर बिहारमधलं चिरांड, सोनपूर यासारख्या स्थळांच्या उत्खननामधून मातीची भांडी मिळाली. पण ती कसली मातीची भांडी आहेत तर काळ्या आणि तांबड्या रंगाची मातीची भांडी आहेत. आणि या भांड्यांचे जे घाट आहेत ना तर हडप्पा संस्कृतीच्या भांड्याच्या घाटासारखे आहेत. म्हणजे हडप्पा संस्कृतीचेच लोक बिहारपर्यंत पोहोचले होते, त्याचा प्रभाव या स्थानिक संस्कृतीवर झाला होता असं निष्कर्ष काढण्यात आलेला आहे. ताम्रपाषाण युगीन संस्कृतीतलं पुढचं महत्त्वाचं राज्य आहे ते म्हणजे मध्य प्रदेश. मध्य प्रदेशामध्ये सापडलेली पहिली महत्त्वाची संस्कृती ती म्हणजे कायता संस्कृती. कायता हे मध्य प्रदेशमधलं ठिकाण आहे. हे कुठून येतं तर उज्जैनपासून पूर्वेकडे 25 किलोमीटर अंतरावर असलेले एक छोटी काली सिंध नदी आहे ना, छोटी काली सिंध नदी या नदीच्या तीरावर असणारं हे ठिकाण आहे. ही नदी चंबळ नदीची उपनदी आहे, हे लक्षात ठेवा. कायता संस्कृती म्हणले की मध्य प्रदेशमध्ये येतं. उज्जैनपासून पूर्वेकडे 25 किलोमीटर अंतरावर जी छोटी काली नदी आहे या नदीच्या तीरावर असणारे हे ठिकाण आणि ही जी नदी आहे छोटी काली नदी तर याचं चंबळ नदीची काय आहे उपनदी आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कायता संस्कृती हडप्पा संस्कृतीनंतरचा काळ आहे का नाही. कायता संस्कृती ही नागरी हडप्पाची संस्कृती आहे. नागरी हडप्पा संस्कृती याच्याशी समकालीन होती. म्हणजे कायता संस्कृतीतल्या लोकांचं जीवन हे कशावर अवलंबून होतं तर ते शेती आणि पशुपालन या दोन व्यवसायावर त्यांचं जीवन हे अवलंबून होतं. त्याचबरोबर इथले जे कारागीर होते किंवा लोक होते तर ती मातीच्या भांडी किंवा गारगोटीच्या दगडापासून बनवलेली सूक्ष्मास्त्र वापरण्यामध्ये एक्सपर्ट होते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कायता संस्कृतीनंतर राजस्थानमधली जी आहाड संस्कृतीचे लोक आहेत ना तर ते मध्य प्रदेशामध्ये आले आणि काही काळ दोन्ही संस्कृती मध्य प्रदेशामध्ये एकत्रित नांदल्या असण्याची शक्यता आहे. आणि त्यानंतरच्या काळामध्ये कुठल्या संस्कृतीचे अवशेष सापडलेत तर ते माळवा संस्कृतीचे अवशेष सापडलेत. म्हणजे तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे मध्य प्रदेशमध्ये पहिली महत्त्वाची संस्कृती कायता, त्याच्यानंतरची दुसरी संस्कृती येते ती म्हणजे माळवा संस्कृतीचा उगम आणि विस्तार हा माळव्यातच झाला, नावावरून स्पष्ट होतं. मध्य प्रदेशामध्ये कोणत्या कालखंडामध्येही सापडलेली आहे तर इसवी सनापूर्वी 1800 ते 1200 या कालखंडामध्ये ही संस्कृती अस्तित्वात होती.
नर्मदा नदीवरचं जे महेश्वराच्या पलीकडील तीरावर असणारं कुठलं नाव आहे? नावडा टोली या नावाचे माळवा संस्कृतीचे महत्त्वाचे स्थळ आहे. म्हणजे माळवा संस्कृतीतलं महत्त्वाचं स्थळ कोणतं आहे? त्याचं नाव आहे नावडा टोली. हे लक्षात घ्या, नावडा टोली माळवा संस्कृतीचं महत्त्वाचं स्थळ. माळवा संस्कृतीची महत्त्वाची स्थळापैकी पहिलं येतं ते म्हणजे नावडा टोली. त्याच्यानंतर येतं ते म्हणजे सागर जिल्ह्यातलं, म्हणजे मध्य प्रदेशमधला जो सागर जिल्हा आहे त्यातलं एरन हे ठिकाण खूप महत्त्वाचं आहे. आणि उज्जैन जिल्ह्यातलं नागदा. म्हणजे तुम्हाला माळवा संस्कृतीबद्दलची ठिकाणं कोणती माळवा संस्कृतीची असं जर प्रश्न विचारला तर तुम्हाला पहिल्यांदा नावडा टोली नावाचं महत्त्वाचं स्थळ आहे. त्याचबरोबर दोन महत्त्वाची स्थळ आहेत. एक येतं एरन हे स्थळ, दुसरे येतं नागदा हे स्थळ. एरन हे स्थळ मध्य प्रदेशमधला जो सागर जिल्हा आहे तिथे येतं आणि उज्जैन जिल्ह्यामध्ये नागदा हे स्थळ येतं. हे दोन्ही स्थळं मध्य प्रदेशमधली खूप महत्त्वाच्या स्थळं आहेत. म्हणजे तुम्हाला माळवा संस्कृतीमधले महत्त्वाची 3 स्थळं कोणती असं जर विचारलं तर नावडा टोली, एरन आणि नागदा हे तुम्हाला सांगता येणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये असणारी जे नागदा आणि एरन इथली जी स्थळं आहेत किंवा ही महत्त्वाचं काय, कारण माळवा संस्कृतीच्या इथं गाव आणि वसाहती तटबंदीयुक्त होत्या. ह्या 2 स्थळावरनं तो निष्कर्ष निघालेला आहे. त्याच्यानंतर पुढचं राज्य येतं ते म्हणजे गुजरात. आता गुजरातमधल्या ज्या ताम्रपाषाणयुगीन ग्रामवसाहतींचा काळ जर बघितला तर तो हडप्पाच्या तिन्ही टप्प्यांशी मिळता जुळता आहे. म्हणजे हडप्प्याचे 3 टप्पे कोणते? तर पहिला म्हणजे हडप्पा संस्कृतीचा पूर्व हडप्पा टप्पा. पूर्व हडप्पा टप्पा कधीपर्यंत आहे? तर इसवी सन पूर्व 3950 ते 2600 यापर्यंतचा पूर्व हडप्पा टप्पा आहे. दुसरा टप्पा येतो तो म्हणजे नागरी हडप्पा, म्हणजे इसवी सन पूर्व 2600 ते 1900. आणि त्याच्यानंतर हडप्पोत्तर कालखंड म्हणजे इसवी सन पूर्व 1900 ते 900. असा 3 टप्प्याशी संदर्भ कोणाची मिळता जुळता आहे? तर तो गुजरातमधल्या ताम्रपाषाणयुगीन गाववसाहतीचा संदर्भ तुम्हाला पाहायला मिळतो. गुजरातमधला जर तुम्ही ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीचा थोडासा अभ्यास केला तर तुम्हाला 2 गोष्टी पाहायला मिळतात. ते सौराष्ट्रामधल्या. पहिली आहे ती म्हणजे प्रभास संस्कृती आणि दुसरी आहे ती रंगपूर संस्कृती. आता प्रभास संस्कृती हडप्पोत्तर काळामध्ये तुम्हाला पाहायला मिळते, कारण गुजरातमधल्या ताम्रपाषाण युगाच्या संस्कृती ह्या 3 टप्प्यामध्ये पाहायला मिळतात हडप्पाच्या. त्यातल्या हडप्पोत्तर काळामध्ये दक्षिण सौराष्ट्रामध्ये असणारी प्रभास संस्कृती आणि ईशान्य सौराष्ट्रामध्ये असणारी रंगपूर संस्कृती, या दोन्ही संस्कृतीचा संदर्भ गुजरात राज्याशी येतो. तर हे लक्षात ठेवा, दक्षिण सौराष्ट्रामधली कोणती संस्कृती आहे? प्रभास. आणि ईशान्य सौराष्ट्रामधली रंगपूर संस्कृती. परीक्षेसाठी फसवू शकतात, दक्षिणच्या जागी ईशान्य, ईशान्यच्या जागी दक्षिण असं करून तुम्हाला चेंजेस करून देतील. परीक्षेसाठी पाठ करणं गरजेचंच आहे. दक्षिण सौराष्ट्र म्हटलं की प्रभास, ईशान्य सौराष्ट्र म्हटलं की रंगपूर. ह्या दोन्ही गोष्टी परीक्षेसाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. आता आपण पाहणार आहोत ते म्हणजे ताम्रपाषाणयुगीन महाराष्ट्र. आता महाराष्ट्रामध्ये उत्तर हडप्पा संस्कृतीचे लोक पोचले होते याचा पुरावा कशावरून मिळतो? तर तो पुरावा मिळतो दायमाबाद या ठिकाणी. कारण इथे पोचण्याआधीच्या काळामध्ये जी ताम्रपाषाणयुगीन संस्कृती होती त्या संस्कृतीला काय म्हटलं जातं? सावळदा संस्कृती असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? सावळदा संस्कृती. त्यानंतर त्या अनुक्रमी माळवा संस्कृती आली, मग जोरे संस्कृतीचे अवशेष सुद्धा मिळालेले आहेत. आता आपण पाहणार आहोत ते म्हणजे महाराष्ट्रातली सावळदा संस्कृती. सावळदा हे ठिकाण कुठल्या जिल्ह्यामध्ये येतं? तर धुळे जिल्ह्यामध्ये येतं. कोणत्या नदीवर आहे? तर तापी नदीवर आहे. आता सावळदा संस्कृतीचा काळ काय आहे? तर तो इसवी सनापूर्वी 2000 ते 1800 असा त्याचा कालखंड आहे सावळदा संस्कृतीचा. आता या संस्कृतीचा उगम उत्तर महाराष्ट्रातल्या जे मध्याश्मयुगीन लोकांचा ना सौराष्ट्रातील हडप्पा संस्कृतीच्या लोकांशी झालेल्या संपर्कातून झाला असावा असं म्हटलं जातं. परंतु लक्षात ठेवण्यासाठी काय महत्त्वाचं? तर दायमाबाद येथील या संस्कृतीचे लोक काय करत असत? तर चाकावर घडवलेल्या मातीची भांडी वापरत असत. त्याच्यामध्ये वेगवेगळे घटक तुम्हाला पाहायला मिळतात. म्हणजे त्यावरील नक्षीमध्ये जर तुम्ही माशाचं गळ, विविध प्राणी यांच्या आकृतीचा तुम्हाला तिथं पाहायला मिळेल. सावळदा संस्कृतीनंतर अनुक्रमे 2 संस्कृती भारतामध्ये आल्या, महाराष्ट्रात आल्या. त्यामधली पहिली होती ती माळवा आणि दुसरी होती ती जोरवे संस्कृती. आता माळवा. आता शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी गाव वसाहती महाराष्ट्रात प्रथम कोणत्या संस्कृतीच्या लोकांनी वसवल्या? प्रश्न काय आहे? शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी गाव वसाहती महाराष्ट्रात प्रथम कोणत्या संस्कृतीच्या लोकांनी वसवल्या? तर त्याचं उत्तर आहे माळवा संस्कृती. म्हणजे माळवानी जोरवे संस्कृतीला महाराष्ट्राचे आद्य शेतकरी त्या कालखंडात तयार झाले असं म्हणायचं आहे. या महाराष्ट्राचे आद्य शेतकरी लक्षात घ्या, माळवानी जोरवे, त्यातल्या त्यात पहिल्यांदा आली ती माळवा, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरी महत्त्वाची संस्कृती आहे ती म्हणजे जोरवे संस्कृती. आता ही संस्कृती नवीन उदयानं आली. अहमदनगर जिल्ह्यामध्ये जोरवे या ठिकाणी संस्कृती पहिल्यांदा उजेडात आलेली होती.
मग आता प्रश्न असा उरतो की महाराष्ट्रामध्ये ज्या ताम्रपाषाण संस्कृती आहे यांचा विस्तार कोणत्या नद्यांच्या खोऱ्यात झालेला आहे? तापी, गोदावरी आणि भीमा या 3 नद्यांच्या खोऱ्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्रातल्या ताम्रपाषाण युगीन संस्कृतीचा विस्तार झालेला पाहायला मिळतो. दायमाबाद बरोबर आणखी महत्त्वाची 2-3 गावं आहेत की जी या संस्कृतीची महत्त्वा संदर्भातले आहेत. ते येते म्हणजे प्रकाशे म्हणजे जिल्हा नंदुरबार आणि इनामगाव ही गावं सुद्धा ताम्रपाषाण युगीन संस्कृतीमध्ये महत्त्वाची आहेत. नेवासे, नाशिक ही मोठी खेडी, पुणे जिल्ह्यातलं चांडोली, सोनगाव, नाशिक जिल्ह्यामधलं पिंपळदर ही छोटी खेडी आणि इनामगाव जवळची वाळकी ही वाडी या सर्व ठिकाणी या संस्कृतीचे अवशेष सापडलेले आहेत. त्यानंतर इनामगाव हे महत्त्वाचं ठिकाण आहे. इनामगाव कुठे येतं तर तालुका शेरव, जिल्हा पुणे. या ठिकाणी जे उत्खनन झालं या उत्खननामधून 2 गोष्टी महत्त्वाच्या समोर आल्या. पहिलं म्हणजे माळवा आणि जोरवे संस्कृतीमधल्या जे लोकांचं जीवन आहे ना त्याबाबतची सविस्तर माहिती तुम्हाला या इनामगाव येथील उत्खननामुळे सापडलेल्या आहेत. त्या म्हणजे माळवा संस्कृतीचा कार्यकाळ, पूर्व जोरवे संस्कृती आणि उत्तर जोरवे संस्कृती. म्हणजे महाराष्ट्रात आलेल्या संस्कृती म्हणजे पहिल्यांदा माळवा मग जोरवे संस्कृती. माळवा संस्कृतीचा काळ इसवी सन पूर्व 1600 ते 1400, पूर्व जोरवे संस्कृतीचा काळ 1400 ते 1000 आणि उत्तर जोरवे संस्कृतीचा काळ 1000 ते 700. त्यानंतर इनामगाव येथे जे सुरुवातीला आलेल्या माळवा संस्कृतीच्या काळातील लोकांची घरं कशी होती तर ती आयताकृती होती. लक्षात घ्या, आयताकृती आणि ऐस्पेस. ही आयताकृती महत्त्वाचं आहे. घराच्या भिंती कोडाच्या होत्या. त्या घरामध्ये आडभिंत घालून घराचे 2 भाग केले होते. आता 2 कंपॅरिझन करायचं आहे. एक म्हणजे भांड्यावरून मातीची भांडी याच्यावरून 2 संस्कृतीचं कंपॅरिझन आहे. पहिली संस्कृती येते ती म्हणजे माळवा आणि दुसरी संस्कृती येते ती म्हणजे जोरवी. आता माळवा संस्कृतीची मातीची भांडी कोणत्या रंगाची होती तर ती पिवळसर रंगाची होती. माळवा संस्कृतीमधील मातीची भांडी कोणत्या रंगाची होती? पिवळसर रंगाची होती. आणि जोरवे संस्कृतीमधील मातीची भांडी कोणत्या रंगाची होती तर लाल रंगाची होती. आणि माळवा संस्कृतीमध्ये जी पिवळसर रंगाची मातीची भांडी होती ना त्यावर तपकिरी रंगामध्ये नक्षी काढली होती. काय केलं होतं? पिवळसर रंगाची भांडी आणि त्याच्यावर तपकिरी रंगामध्ये नक्षी काढली होती. जोरवे संस्कृतीमधली मातीची भांडी होती लाल आणि त्यावर काळ्या रंगाने नक्षी काढली होती. कशी केली होती? काळ्या रंगाने नक्षी काढली होती. हे 2 पॉईंट तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. माळवा संस्कृती पिवळसर रंगाची भांडी, तपकिरी रंगाने नक्षी काढली होती. जोरवे संस्कृती लाल रंगाची भांडी त्यावर काळ्या रंगाने नक्षी काढली होती. दोन्ही भाग कंपॅरेटिव्हली लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता जोरवे संस्कृतीमधल्या घरांची रचना कशी होती तर ते घर चौकोनी, प्रशस्त आणि एकापेक्षा अधिक खोल्यांचे होते. लक्षात राहू द्या ह्या 2 गोष्टी. जसं माळवा संस्कृतीमध्ये आयताकृती पाहिलं तसं जोरवे संस्कृतीमध्ये चौकोनी. त्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे भारतातला महापाषाण युग. आता उत्तर जोरवे काळामध्ये इसवी सनापूर्वी 7000च्या सुमारास इनामगाव हे पूर्णपणे उजाड झालेलं होतं. आता याच्यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला पाहाव्या लागतील. ते म्हणजे शिलावर्तुळे. शिलावर्तुळे म्हणजे भटके जीवन जगणाऱ्या लोकांनी मोठाल्या शिळांचा उपयोग करून उभारलेली शिलावर्तुळे. आता या शिलावर्तुळाच्या आत काय असतात तर दफने असतात आणि या शिळा आकाराने खूप मोठ्या असल्यानं त्यांना महापाषाणीय वर्तुळे असं म्हटलं जातं. म्हणजे ही जी शिलावर्तुळे आहेत तर ही ज्या काळामध्ये आहेत त्या काळाला काय म्हटलं जातं? महापाषाण युग असं म्हटलं जातं. आणि याचा उपयोग कशासाठी केला जात असत तर प्रामुख्याने ज्या मृतांच्या अस्थी आहेत ना त्या पुरण्यासाठी याचा उपयोग केला जात असत. म्हणजे ही शिलावर्तुळे आहेत. इथं शिलावर्तुळच्या प्रथा तुम्हाला आजही प्रचलित आहेत. म्हणजे ओडिशामधले बोडो जमात असेल किंवा दक्षिण भारतातली तोडा, कुरुम, ईशान्य भारतातली नागा, खासी इत्यादी जमातीमध्ये तुम्हाला ते आजही पाहायला मिळतं. महाराष्ट्राचा विचार केला असता ही शिलावर्तुळे कोणत्या कोणत्या ठिकाणी पाहायला मिळतात तर महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये प्रामुख्याने नागपूर, चंद्रपूर, भंडारा या जिल्ह्यामध्ये ही मोठ्या संख्येने पाहायला मिळतात. त्याचबरोबर जे टाकळघाट, माहुरझरी, खापा, नायकुंड अशा अनेक ठिकाणी या शिलावर्तुळांचं उत्खनन केलेलं आहे. विशेष म्हणजे अनेक शिलावर्तुळे प्राचीन व्यापारी मार्गावर होती. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे नागपूर जवळचं जे नायकुंड हे ठिकाण आहे हे महत्त्वाचं काय कारण महापाषाण युगातील काळातील जे लोखंड शुद्ध करण्याची भट्टी आहे ना तर ह्या ठिकाणी सापडले. नागपूर जवळच्या नायकुंड या ठिकाणी महापाषाण काळातील लोखंड शुद्ध करण्याची भट्टी सापडलेली आहे. महापाषाण युगान काळातील लोक ना वाहन म्हणून कोणत्या गोष्टीचा वापर करत असेल सामान लादण्यासाठी तर ते घोड्याचा वापर करत होते. म्हणजे हे तुम्हाला कशावरनं ते समजले कारण शिलावर्तुळामधील जे दफनात तर घोड्यांची हाडं, घोड्यांचे अलंकार पुरलेले सापडलेले आहेत.
तर या लेसनमध्ये आपण भारतातल्या ताम्रपाषाण युगीन संस्कृती, महापाषाण युग हा जो 11वी इतिहासाचा जो टॉपिक आहे तर तो कव्हर केला आहे. आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल. जर आवडलं असेल तर जरूर लाईक करा. तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. लेसन आवडलं तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू MPSC टेक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण 11वी इतिहास पुस्तकामधला दुसरा भाग कव्हर करतोय. हे नवीन पुस्तक आहे. त्याचं नाव आहे भारतातील आद्य नगरी. याच्यामध्ये आपण हडप्पा संस्कृतीचे वैशिष्ट्य पाहणार आहोत. तिथल्या नागरी वसाहती कशा निर्माण झाल्या, त्याचा ऱ्हास कसा झाला ते डिटेलमध्ये असणार आहे. याच्या अगोदरच्या प्राचीन इतिहासाच्या पुस्तकामध्ये एवढं दिलेलं नव्हतं, परंतु या पुस्तकामध्ये एकदम डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. ती तुम्हाला येणाऱ्या कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी म्हणजे राज्यसेवा पूर्व परीक्षा, UPSC पूर्व परीक्षा याच्यासाठी तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. तर आज तुम्ही वेळ न दौडता आपल्या लेसनला सुरुवात करूया. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जर लेसन आवडत असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त व्ह्यू देण्याचा प्रयत्न करा. म्हणजे जेवढे जास्त व्ह्यू देतील तेवढं जास्त लेक्चर टाकायला एक चेअरअप येतो. तर आज आपण वेळ न दौडता आपल्या लेसनला सुरुवात करतोय. आता आपण अगोदरच्या लेसनमध्ये पाहिलं होतं, त्यातला पहिला एक टॉपिक पाहिला होता तो म्हणजे नागरी हडप्पा संस्कृती. ते अगोदरच्या लेसनमध्ये आपण ऑलरेडी ते डिस्कस केलेलं आहे. ते म्हणजे नागरी हडप्पा संस्कृतीची बीजं हे बलुचिस्तानमधलं जे मेहरगड ठिकाण आहे ना, या नवाश्मयुगीन संस्कृतीमध्ये आपल्याला सापडतात. हे आपण ऑलरेडी अगोदरच्या लेसनमध्ये पाहिलं होतं. मग हे जे मेहरगडचं ठिकाण आहे, तर या मेहरगडच्या ठिकाणाचं उत्खनन कुणी केलेलं आहे, तर ते केले जॉ फ्रँकवा जेरीज आणि रिचर्ड मेडो यांनी या ठिकाणाचं उत्खनन केलेलं आहे. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळे तिथे जी संस्कृती उदयास आलेली होती, ज्या नवश्मुगीन संस्कृतीचे अवशेष मिळाले होते त्या ठिकाणी जी संस्कृती उदयास आली होती ना, तर त्या संस्कृतीला काय म्हणतात, तर त्या संस्कृतीला म्हणतात टोगाओ संस्कृती. काय म्हटलं जातं? टोगावा संस्कृती. म्हणजे हडप्पापूर्व काळामधील जे नवाश्मयुगीन रावी किंवा त्याला हकरा संस्कृती असंही म्हटलं जातं, याचे अवशेष कुठं कुठं आहेत, तर हडप्पा पंजाब पाकिस्तानमधलं, कुनाल, भिराना, फरमाना इत्यादी स्थळांच्या उत्खननामध्ये मिळून आढळले. म्हणजे तुम्हाला एक लक्षात ठेवायचे आहे, नागरी हडप्पा संस्कृती म्हटलं जातं तर ते बलुचिस्तानमधलं मेहरगड. त्याचा शोध उत्खनन कुणी केलं, तर जॉ फ्रँकवा जेरीज आणि रिचर्ड मेडो यांनी. तिथल्या संस्कृतीच्या खुणा ज्या नवश्मयुगीन संस्कृती आहेत, तर त्याला कोणत्या नावानं ओळखलं जातं, तर टोगाओ संस्कृती. ओके, एवढं लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे ते म्हणजे हडप्पा संस्कृती किंवा हडप्पा या ठिकाणाचं उत्खनन केव्हा सुरू झालं आणि मोहनजोदडो येथील उत्खनन केव्हा सुरू झालं. तर हडप्पाचं उत्खनन 1921 मध्ये सुरू झालेलं आहे आणि मोहनजोदडोचं उत्खनन 1922 मध्ये सुरू झालेलं आहे. म्हणजे एवढंच आपण ॲटलिस्ट सांगू शकतो. आता आपण हडप्पा संस्कृती मॅपमध्ये पाहणार आहोत. हे भारताचा मॅप आहे. आता हे जे डॉटेड लाईन दिलेले आहेत ना, ते सीमा आहेत. म्हणजे हे जी डॉटेड लाईन आहे इथं दिलेली अशी असं असं कव्हर केलेलं आहे. ही सीमा ही भारताची सीमा आहे. हा भाग आहे तो पाकिस्तानचा आहे आणि इकडची जी सीमा आहे ती भारत आणि पाकिस्तान आणि अफगाणिस्तानची सीमा आहे. आता हडप्पा संस्कृतीमधली जी प्राचीन ठिकाणं होते किंवा हडप्पा हे ठिकाण भारतामध्ये येतं, तर भारतामध्ये येत नाही. तर हडप्पा या ठिकाण हे ॲक्च्युली पाकिस्तानमधलं येतं. ह्या ठिकाणी आहे हडप्पा. त्याच्यानंतर मंडा हे सुद्धा हडप्पाकालीन संस्कृतीमधले ठिकाण आहे. रुपड असेल, बनावली इथं आहे, राखीगडी इथं आहे, हुलास, आलमगीरपूर, कालीबंगन इथं महत्त्वाचं भारतामध्ये येणारं, मोहनजोदडो वरच्या साईडला आहे, सूत कांजेदोर, परत बालाकोट आहे, चुन्होदडो आहे, कोटदेजी आहे. म्हणजे हे हडप्पा संस्कृतीचा मॅप तुम्ही एकदा पाहून घ्या. म्हणजे भारतामध्ये हडप्पाचं मेन इथे येत नाही. मोहनजोदडो हे पाकिस्तानमध्ये मोडलेले आहेत जास्त करून. बाकी म्हणजे रुपड, बनावली, कालीबंगन, राखीगडी, चन्नूदडो ही सुद्धा काही महत्त्वाच्या हडप्पाकालीन संस्कृतीमधली ठिकाणं आहेत. आणि एवढं आपण मॅपमध्ये पाहिलं. आता आपण ते डिटेलमध्ये पाहणार आहोत. मॅपमध्ये आपण हडप्पा संस्कृती कशी होती ते पाहिलेलं आहे. तर हडप्पा संस्कृतीला कांस्ययुगीन संस्कृती असं म्हणतात. हे सुद्धा आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं होतं अगोदरच्या लेसनमध्ये. हडप्पा संस्कृतीमध्ये ना जवळजवळ किती ठिकाणं सापडलीत, तर त्या संस्कृतीमध्ये 2000हून अधिक स्थळं उजेडात आली. त्याच्यामध्ये महत्त्वाची कोणती की ज्याच्यावर आपण जास्त प्रकाश टाकतो ते म्हणजे हडप्पा, मोहनजोदडो, कालीबंगन, लोथल, धोलविरा, राखीगडी हे जास्त करून महत्त्वाचे आहेत. आता हडप्पा संस्कृतीमधली जी नगरं होती ना, तर त्यांचा कालखंड करताना 3 भागामध्ये विस्तारलेला आहे. पहिला म्हणजे पूर्व हडप्पा संस्कृती काळ, त्यानंतर जो हडप्पा संस्कृती परिपक्व झाल्याचा काळ म्हणजे त्याला नागरी हडप्पा संस्कृतीचा काळ असंही म्हटलं जातं आणि तिसरा म्हणजे उत्तर हडप्पा संस्कृतीचा काळ. आता ही जी नगरं वसवणारी लोक कोण होते ना, हे अद्यापपर्यंत समजलेलं नाहीये. मग आता हडप्पा संस्कृतीच्या नगरामध्ये कोणती वैशिष्ट्य होतं ते आपण आता पाहूया. तर हडप्पा संस्कृतीमधली वैशिष्ट्य. आता हडप्पा संस्कृतीमधले जे तुम्ही स्नानगृह बघितलं असेल, तर ते स्नानगृह पक्क्या विटांचं
बांधकाम केलेलं होतं. स्वच्छतागृह व्यवस्थित होतं. तुम्हाला हडप्पा संस्कृतीमध्ये धान्याची कोठारं पाहायला मिळतात. बरीच अशी ठिकाणं आहेत की जे धान्याच्या कोठारासाठी प्रसिद्ध झाली होती. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे विटकाम करताना वापरलेली इंग्लिश बॉन्ड पद्धत, म्हणजे 2 उभ्या आणि 2 आडव्या विटा रचून केलेलं बांधकाम, त्याला इंग्लिश बॉन्ड पद्धत असं म्हटलं जातं. ही सुद्धा पद्धत तिथं उपयोगात होती, हे तुम्हाला दिसून येतं. सार्वजनिक स्नानगृह होती. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे नगराचे 2 किंवा अधिक विभाग तुम्हाला पाहायला मिळतात आणि जे प्रत्येक विभाग असेल तर त्याला स्वतंत्र तटबंदी होती. म्हणजे आणि दुसरं आणखी महत्त्वाचं म्हणजे इथले जे रस्ते आहेत तर एकमेकांना काटकोनात छेदणारे प्रशस्त रस्ते सुद्धा पाहायला मिळतात आणि मोकळ्या चौकोनी जागा आहेत ना त्या रहिवाशांसाठी वापर केलेला होता. म्हणजे हडप्पा संस्कृतीमध्ये महत्त्वाची ठिकाणं तुम्हाला याच्यावर महत्त्वाची नगररचना हे तुम्हाला समजून येईल. तर ह्याच्यामध्ये इंग्लिश बॉन्ड पद्धत सुद्धा लक्षात घ्या, स्नानगृह, स्वच्छतागृह तर तुम्हाला ते कळून जाईल. त्याच्यानंतर मध्यवर्ती शासन व्यवस्था म्हटली. आता याच्यामध्ये ना विटांचा आकार त्याचे उदाहरणार्थ दिले, म्हणजे 1 2 4 म्हणजे 8च्या पट्टीत वाढीत जाणारी वजनं, अष्टमान पद्धत. आता अशा प्रकारचे प्रश्न ना UPSC मध्ये आय थिंक 1-2दा विचारण्यात आलेला आहे, तर हे लक्षात राहू द्या. हडप्पा संस्कृतीमध्ये ना वजनांची पद्धत आहे ना ती 8च्या पट्टीत वाढीत जाणारी वजन आहेत, अष्टमान पद्धती. हे तुम्हाला तिथील उत्खननामधून सापडलेलं आहे. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथली मातीची भांडी. आता मातीची भांडीना व्यवस्थित सजावट केलेली सुद्धा तुम्हाला तिथं पाहायला मिळते. तर हे लक्षात घ्या. तर विटांचा आकार 1 2 4. आता ह्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. UPSC मध्ये अशा प्रकारे एकदा प्रश्न विचारून गेलेला आहे. त्यामुळे विटांचा आकार लक्षात घ्या आणि किंवा 8च्या पटीत वाढत जाणारी वजने किंवा त्याला आपण अष्टमान पद्धत म्हणतो, तो सुद्धा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. आता हडप्पा संस्कृतीमध्ये लिपी, आता मुद्रावर आढळणारी लिपीच तुम्हाला जास्त करून पाहायला मिळते आणि जी विकसित झाली असं आपण म्हणू शकतो. मग आता आपल्याला काय पाहायचं तर हे हडप्पा संस्कृतीमध्ये असलेली काही महत्त्वाची नगरं. त्या नगरामध्ये सगळ्यात महत्त्वाचं येतं ते म्हणजे हडप्पा हे ठिकाण. हडप्पा हे ठिकाण भारतामध्ये येतं का? तर त्याचं उत्तर आहे नाही. हडप्पा हे पाकिस्तानमधला जो पंजाब प्रांत आहे त्या पंजाब प्रांतातला साहिवाल जिल्हा आहे. या साहिवाल जिल्ह्यामध्ये कोणत्या नदीकाठी आढळतं तर ते रावी नदीकाठी आढळतं. आणि हडप्पा नगराचा प्राचीन अवशेष जवळजवळ 150 हेक्टरवर पसरलेला आहे, हे लक्षात घ्या. हडप्पाचं उत्खनन केव्हा सुरू केलं होतं तर 1921 मध्ये त्याचं उत्खनन सुरू केलं होतं. त्या उत्खननापैकी भारतीय पुरातत्व खात्याचे जे सरसंचालक होते सर मॉर्टिमर फिलर यांनी 1946 मध्ये स्तरशास्त्राच्या आधारे केलेले उत्खनन ते आधारभूत किंवा महत्त्वाचं मानलं जातं. आता सर मॉर्टिमर व्हिलर यांचं महत्त्वाचं कार्य काय आहे तर त्यांनी बालेकिल्ल्याभोवती असणारी जी तटबंदी आहे ना ती शोधून काढली होती या उत्खननामधून, त्यामुळे ते जास्त चर्चेत आले होते, हे लक्षात असू द्या. बालेकिल्ल्याभोवती असणारी तटबंदी हे शोधून काढण्याचं कार्य कोणी केलं होतं त्या उत्खननामधून तर सर मॉर्टिमर मिलर यांनी केलं होतं, त्यामुळे ते जास्त चर्चेत आलेलं किंवा महत्त्वाचं मानलं जातं. आता हडप्पा संस्कृतीचा पहिला भाग जो आपण म्हणतो तो म्हणजे पूर्व हडप्पा संस्कृती. या पूर्व हडप्पा संस्कृतीतली जी पहिली गाव वसाहत होती ना ते इसवी सनापूर्वी 3300च्या सुमारास झालेली होती. म्हणजे तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल. दुसरं म्हणजे इसवी सनापूर्वी 2600 याच्या सुमारासचा काळ म्हणजे तेथील नागरी हडप्पा संस्कृतीच्या उदयाचा काळ. आणि नागरी हडप्पा संस्कृती 2450 ते 1900 या काळामध्ये जास्त करून तुम्हाला पाहायला मिळते. नागरी हडप्पा संस्कृतीमधलं महत्त्वाचं ठिकाण हे कोणतं असेल तर ते मेहरगड होतं. आता या 11वीच्या इतिहास पुस्तकामध्ये तुम्हाला माहित आहे का सेक्शन हा दिलेला आहे. माहित आहे का तुम्हाला ह्या सेक्शनमध्ये काय आहे तर एक महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे घग्गर हाकरा नावाने ओळखली जाणारी नदी. आता ही जी नदी आहे ना फक्त पावसाळ्यामध्ये प्रवाहित होणारी नदी आहे आणि याचा उगम कुठं होतो तर हिमाचल प्रदेशमधल्या ज्या शिवालिक टेकड्या आहेत ना या शिवालिक टेकड्यामध्ये घग्गर हाकरा नदीचा उगम पावतो. ही पंजाब हरियाणा याच्यातून वाहत जाऊन परत राजस्थानमध्ये जाते आणि राजस्थानमधून ती पुढं पाकिस्तानमधला चोलिस्तान हा जो वाळवंटी भाग आहे ना तिथं ते प्रवेश करते आणि सरतेशेवटी कच्च्या रणीत प्रवेश करताना दिसते. तरी माहित आहे का तुम्हाला हा जो सेक्शन आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. आता हे तुम्हाला इतिहासामध्ये भूगोल होऊ शकतं कारण भूगोलावर अशा प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर घग्गर हाकरा नावानं ओळखली जाणारी नदी पावसाळ्यामध्येच प्रवाहित होणारी आहे. हिमाचल प्रदेशमधल्या जो शिवालिक टेकड्या आहेत ना तिथं उगम पावते. कोणत्या 3 राज्यातून जाते पंजाब हरियाणा राजस्थानमधून आणि पाकिस्तानमधल्या चोलिस्तान या ठिकाणी प्रवेश करते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की घग्गर हाकरा असं का म्हटलं जातं. घग्गर म्हणजे त्या नदीचा भारतातला जो प्रवाह आहे त्याला घग्गर या नावानं ओळखलं जातं आणि पाकिस्तानमध्ये जो प्रवाह जातो जो पाकिस्तानच्या चोलिस्तान या वाळवंटा प्रदेशामध्ये प्रवेश करतो तर तिथं त्या कोणत्या नावानं ओळखलं जातं तर हाकरा या नावानं ओळखलं जातं. म्हणजे त्याला काय म्हटलं तर घग्गर हाकरा असं म्हटलं जातं. आणि ह्या नदीच्या प्रवाहाच्या काठावरच हडप्पा संस्कृतीची तुम्हाला अनेक स्थळं आढळून आलेली
आहेत. त्यामुळं घग्गर हाकरा ह्या नदीचा प्रवाह सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. आता हडप्पा संस्कृतीला शोध लागण्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला माहीत आहे का, तुम्हाला या सेक्शनमध्ये येते. ते म्हणजे कसं आहे, तर हडप्पा संस्कृतीचा शोध म्हणजे तिथलं उत्खनन होण्या अगोदर हडप्पा हे ठिकाण होतं. तर त्या हडप्पा ठिकाणाला पहिल्यांदा भेट दिली होती ती मेसन यांनी. त्याच्यानंतर अलेक्झांडर बर्नस नावाच्या अधिकाऱ्याने सुद्धा हडप्पाला भेट दिली होती आणि त्यांनी त्याबाबतचं वृत्तांकन छापलं होतं. त्या त्यांनी जो वृत्तांत दिला होता ना, त्यामुळं भारतीय पुरातत्व खात्याचे पहिले सरसंचालक म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते म्हणजे सर अलेक्झांडर कॅमिंगहम यांचं लक्ष त्या हडप्पाकडे गेलेलं होतं त्या वृत्तांतामुळं. म्हणून त्यांनी त्या ठिकाणी उत्खनन थोड्या प्रकारात सुरू केलेलं होतं. 1872-73 मध्ये त्यांनी उत्खनन केलं होतं आणि त्यांनी तिथं उत्खनन केल्यानंतर ते पुन्हा उत्खनन सुरू होण्याचा म्हणजे त्यांनी फक्त थोडंसं उत्खनन केलं परंतु डिटेलमध्ये त्याचं अनालिसिस झालेलं नव्हतं आणि नंतर म्हणजे 1921चा काळ ओलांडावा लागला जेव्हा ते डिटेलमध्ये त्याचं उत्खनन झालं. परंतु याचा एक संदर्भ आहे कॅमिंगहम यांचा का, तर तो हे महत्त्वाचं काय आहे, अलेक्झांडर कॅमिंगहम यांनी प्रसिद्ध केलेलं हडप्पा मुद्रेचं पहिलं छायाचित्र दाखवलेलं आहे. आता या छायाचित्रामधल्या ज्या मुद्रा ज्या असतील तर तुम्हाला जरी आयताकृती दिसत असल्या तरी प्रत्यक्षामध्ये हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा कशा आहेत तर त्या चौरस आकाराच्या आहेत. हे लक्षात घ्या, हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा ह्या चौरस आकाराच्या आहेत, आयताकृती नाहीत. त्यानंतर मोहनजोदडो याचं उत्खनन कोणी केलं तर राखालदास बॅनर्जी. काय नाव आहे, राखालदास बॅनर्जी यांनी 1921-22 मध्ये इथे उत्खनन सुरू केलं. त्या उत्खननामध्ये त्यांना बऱ्याचशा मुद्रा सापडल्या किंवा वेगवेगळ्या पुराण वस्तू सुद्धा त्यामध्ये सापडलेल्या आहेत. हडप्पा संस्कृतीची मातीची भांडं सुद्धा इथं दाखवलेलं आहे. मग आता याच्यामध्ये कसं झालंय की जी वस्तू सापडल्या होत्या ना तर त्या वस्तू आणि मेसोपोटेमिया येथील जी प्राचीन संस्कृती आहे आणि हडप्पा संस्कृती यांच्यामध्ये काही परस्पर संबंध असावेत असे बरेचसे अनुमान काढले गेलेले होते. त्याच्यानंतर मग याच्यानुसार ना 1923-24 मध्ये अधिक पाहणी करण्यासाठी त्यावेळी जे पुरातत्व खात्याचे सरसंचालक होते ना सर जॉन मार्शल यांच्या मार्गदर्शनाखाली काही व्यक्तींनी तिथं उत्खनन केलेलं आहे. त्याच्यामध्ये माधव स्वरूप वस्ते येतात, काशीनाथ नारायण दीक्षित येतात, अर्नस्ट मॅके येतात आणि त्यांना तिथं उत्खनन करून ना वेगवेगळ्या वस्तू किंवा तिथं रहिवाशी घरं सुद्धा त्यांना सापडलेली आहेत. म्हणजे डिटेल दुसऱ्यांदा उत्खनन केल्यानंतर. आता प्रश्न उरतो तो म्हणजे मोहनजोदडो हे ठिकाण कुठं वसलेलं आहे. तर मोहनजोदडो हे पाकिस्तानचा जो सिंध प्रांत आहे ना त्यातला लारकाना हा जो जिल्हा आहे त्या लारकाना जिल्ह्यामध्ये सिंधू नदीवर वसलेलं आहे. जसं हडप्पा हे रावी नदीच्या काठी वसलेलं आहे तसं सिंधू नदीवर मोहनजोदडो हे वसलेलं आहे, हे लक्षात घ्या. मोहनजोदडो बद्दल आणखी काय महत्त्वाचं सांगता येईल तर मोहनजोदडो हे हडप्पा संस्कृतीच्या आतापर्यंत जे उजेडात आलेल्या पाकिस्तानामधले जी नगर आहेत ना त्यातलं विस्तारानं सर्वात मोठं आहे. म्हणजे पाकिस्तानमध्ये हडप्पाकालीन संस्कृतीमधले जे नगरं सापडली त्याच्यामध्ये सर्वात मोठं असणारं म्हणजे मोहनजोदडो आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे इथं वेगवेगळ्या गोष्टी मातीची भांडी किंवा मणी भाजण्याच्या भट्ट्या सुद्धा सापडलेल्या आहेत. मोहनजोदडो येथे आणखी महत्त्वाचं काय सांगू शकतो तर मोहनजोदडो येथील जे अवशेष आहेत अवशेषांची हडप्पा येथील अवशेषाप्रमाणे नासधूस झालेली नव्हती. म्हणजे येथील उत्खननामध्ये उजेडात आलेली घरं असतील किंवा मोठ्या इमारती असतील किंवा रस्ते असतील याच्यावरून त्या नगराची भव्यता स्पष्ट झालेली आहे. ही एक गोष्ट आहे. आता मोहनजोदडोमध्ये ना अनेक दालनं असलेलं हे घर इथं प्रकाशित केलेलं आहे. तर त्याच्यावरून नासधूस जास्त प्रमाणात मोहनजोदडोमध्ये झालेली नव्हती. कालीबंगन हे कुठे येतं तर राजस्थानमध्ये येतं. राजस्थानमधला जो हनुमानगड जिल्हा आहे ना या हनुमानगड जिल्ह्यामध्ये कालीबंगन हे ठिकाण सापडतं. म्हणजे बिकानेरपासून जवळजवळ ते 205 किलोमीटर अंतरावर आहे. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे कालीबंगन हे कोणत्या नदीच्या काठावर वसलेलं शहर आहे तर हे घग्गर नदीच्या काठावर वसलेलं शहर असून हडप्पा संस्कृतीचं एक महत्त्वाचं ठिकाण आहे असं आपण म्हणू शकतो. कालीबंगनचा शोध किंवा त्याचं उत्खनन कोणी सुरू केलेलं आहे तर त्याचं उत्खनन केलेलं आहे ब्रिज बासी लाल किंवा त्यांना आपण बीबी लाल आणि बालकृष्ण थापर किंवा त्यांना आपण बीके थापर यांच्या मार्गदर्शनाखाली तिथलं उत्खनन झालेलं आहे. कालीबंगनचं उत्खनन कोणाच्या मार्गदर्शनाखाली झालंय, बीबी लाल किंवा बीके थापर किंवा त्याला आपण बीबी लाल म्हणजे ब्रिज बासी लाल आणि बालकृष्ण थापर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कालीबंगन येथे ना 2 प्रकारच्या वसाहती तुम्हाला पाहायला मिळतील. एक म्हणजे नागरी हडप्पा संस्कृती म्हणजे नागरी हडप्पा संस्कृतीची वसाहत आणि त्याआधीची पूर्व जे हडप्पा संस्कृतीची वसाहत अशा प्रकारच्या 2 वसाहती तिथं उत्खननामधून सापडलेल्या आहेत. दुसरं कंपॅरिझन असं आहे की हडप्पा आणि मोहनजोदडो याच्या तुलनेमध्ये कालीबंगन हे लहान होतं. कालीबंगन हे लहान आहे हडप्पा आणि मोहनजोदडोच्या तुलनेमध्ये.
जे नागरी हडप्पा संस्कृती काळातील वसाहती होते ना, त्या वसाहतीचं त्यांनी अनालिसिस जर केलं तर दोन गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात. पहिलं म्हणजे वसाहतीचं बालेकिल्ला आणि नागरी वसाहत असे तटबंदीयुक्त विभाग तुम्हाला पाहायला मिळतील. आता कालिबंगन हे ठिकाण जास्त करून प्रसिद्ध का आहे? तर नांगरलेले शेत तिथं 2800 सुमारास आहे होतं. तर हे जास्त फेमस काय आहे? तर नांगरटीच्या खुणा सापडलेलं एकमेव ठिकाण आहे ते कालिबंगन. नांगरटीच्या ज्या खुणा आहेत ना, त्या परिसरामध्ये जास्त सापडलेले आहेत. त्यामुळे कालिबंगन जास्त फेमस आहे. हे ध्यानात घ्या. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे कालिबंगनमध्ये जे दुसरं आणखी काय सापडलेलं आहे, तर ओळीनं सापडलेली 6 ते 7 अग्निकुंड तिथं मिळालेले आहेत. कालिबंगनच्या उत्खननामध्ये. काय? ओळीनं 6 ते 7 अग्निकुंड असं मिळालेले आहेत. तर ते सुद्धा महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे कालिबंगनबद्दल तुम्हाला काय लक्षात ठेवावं लागेल, तर तुम्हाला नांगरलेलं किंवा नांगरटीचं क्षेत्र तिथं तुम्हाला पाहायला मिळतं आणि ओळीनं सापडलेली 6 ते 7 अग्निकुंड हे वेगळं आहे तिथलं कालिबंगनमधलं. कालिबंगन हे हडप्पा आणि मोहनजोदडो यांच्यापेक्षा ते आकारानं लहान होतं. तिथं 2 प्रकारच्या वसाहती होत्या. एक म्हणजे नागरी हडप्पा संस्कृतीची वसाहत आणि दुसरी वसाहत होती ती म्हणजे पूर्व हडप्पा संस्कृतीची वसाहत. अशा दोन्ही वसाहतीचा अवशेष तेथील उत्खननामधून सापडलेलं आहे. त्यानंतर हडप्पा संस्कृतीमधलं महत्त्वाचं ठिकाण येतं ते म्हणजे लोथल. लोथल या हडप्पा संस्कृतीचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य किंवा ठिकाण जे कच्छच्या आखाताजवळ म्हणजे गुजरातमध्ये अहमदाबादपासून 80 किलोमीटर अंतरावर सापडलेलं आहे. याचं उत्खनन कुणी केलेलं आहे तर 1955 ते 1960 या कालखंडामध्ये एस.आर. राव लोथलचं उत्खनन कुणी केलंय? एस.आर. राव यांनी केलेलं आहे. लोथल हे कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे तर भोगव किंवा भोगवा नदी असं म्हटलं जातं. भोगव किंवा भोगवा. भोगाव किंवा भोगवा नदी याच्या नदीच्या तीरावर असलेलं हे महत्त्वाचं ठिकाण आहे. आता महत्त्वाचं बंदर किंवा व्यापारी केंद्र म्हणून सुद्धा लोथल प्रसिद्ध होतं. लोथलच्या गोदीची रचना आता सगळ्यात महत्त्व जसं आपण कालिबंगनमध्ये नांगरटीचं क्षेत्र असं म्हटलं होतं किंवा नांगरलेलं तसं लोथलबाबत सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर इथली असलेली गोदीची रचना ना ही प्राचीन जगतामध्ये जी अभियांत्रिकी होती त्याचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे असं म्हटलं जातं. त्यामुळे लोथलबाबत हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. आता आपल्याला धोलविराचा शोध कुणी लावला तर धोलविरीचा शोध लावलेला आहे जे.पी. जोशी यांनी. धोलविराचा शोध कुणी लावलाय? जे.पी. जोशी. मात्र त्यातील उत्खनन कोणाच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालं तर ते आर.एस. बिष्ट यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालं. या दोन गोष्टी लक्षात घ्या. उत्खनन कधी सुरू झालं होतं तर 1990 मध्ये सुरू झालं होतं. आता तुम्हाला हडप्पा संस्कृतीच्या उत्खननामध्ये जी नगरं सापडली त्याच्यामध्ये धोलविरा का म्हणून प्रसिद्ध आहे तर धोलविरामध्ये पाण्याचा मोठा तलाव सापडलेला आहे. त्यामुळे धोलविरा हे ठिकाण महत्त्वाचं आहे. पाण्याचा मोठा तलाव तिथं सापडलेला आहे. हे तुम्ही मॅपमध्ये इथं पाहू शकता. धोलविरा इथं पाण्याचा सापडलेला तलाव हे महत्त्वाचं आहे. जसं तुम्हाला कालिबंगन म्हटलं किंवा याच्या अगोदर हडप्पा मोहनजोदडो हे ठिकाणं कशी प्रसिद्ध होतं त्या दृष्टीनं लोथल पण झालं. त्या दृष्टीनं हे महत्त्वाचं ठिकाण म्हणजे धोलविरा. तर धोलविराला नियोजनपूर्वक जल व्यवस्थापनाचा प्राचीन पुरावा असं म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. सर्वात प्राचीन पुरावा कारण पाण्याचा मोठा तलाव एवढं जर लक्षात ठेवलं तर धोलविराच्या बाबतीत महत्त्वाचं आहे. धोलविराच्या बाबतीत दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत जे ऑलरेडी मी डिस्कस केल्या ते म्हणजे जे.पी. जोशी यांनी त्याचा शोध लावलाय आणि उत्खनन कोणाच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालं तर 1990 मध्ये आर.एस. बिष्ट आणि पाण्याचा मोठा तलाव एवढं जरी लक्षात ठेवलं तरी मोर दॅन इनफ आहे धोलविराच्या बाबतीत. त्यानंतर पुढचं ठिकाण आहे ते म्हणजे राखीगडी. राखीगडी हरियाणातला जो हिसार जिल्हा आहे ना तिथलं राखीगडी हे हडप्पा संस्कृतीचं महत्त्वाचं स्थळ. दिल्लीपासून त्याचं अंतर 150 किलोमीटर आहे. राखीगडी कोणत्या नदीवर वसलेलं आहे तर चोटांग नदी किंवा त्याला प्राचीन द्रशदौती नदी असे म्हटलं जातं. प्राचीन नाव द्रशदौती नदी याच्या तीरावर सापडलेलं हे महत्त्वाचं ठिकाण आहे राखीगडी. भारत आणि पाकिस्तानमध्ये ज्या हडप्पा संस्कृतीच्या स्थळापैकी राखीगड हे सगळ्यात मोठं आहे कारण त्याचा विस्तार जर तुम्ही बघितला राखीगडीचा तर ते 350 हेक्टरहून जास्त आहे. यातील उत्खनन कधी सुरू झालेलं आहे तर 1963 मध्ये ते उत्खनन सुरू झालेलं आहे. त्यानंतर 1997 ते 2000 या काळामध्ये सुद्धा ते सुरू राहिलेलं होतं. राखीगडीचं उत्खनन 2000 नंतर जे डेक्कन कॉलेजचे संचालक होते डॉक्टर वसंत शिंदे यांनी तिथं उत्खनन केलेलं आहे. म्हणजे नागरी हडप्पा संस्कृतीची जी सगळी वैशिष्ट्ये आहेत ना तर ती तुम्हाला राखीगडमध्ये पाहायला मिळतात. राखीगडमध्ये काय नागरी हडप्पा संस्कृतीची सर्व वैशिष्ट्ये तुम्हाला राखीगडमध्ये पाहायला मिळतात. तर हे एक लक्षात
घ्या. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे अग्निकांडाचे पुरावे. हे आपण कालीबंगनमध्ये बघितलं होतं. ते 6 ते 7 ओळींना अग्निकांडाचे पुरावे मिळाले होते. अग्निकांड. तसं राखीगडमध्ये सुद्धा कालीबंगनप्रमाणेच राखीगडमध्ये सुद्धा कालीबंगनप्रमाणे अग्निकांडाचे पुरावे मिळाले आहेत. त्यामुळे ही 2 ठिकाणं महत्त्वाची आहेत. कालीबंगन आणि राखीगड की जिथं अग्निकांडाचे पुरावे तुम्हाला पाहायला मिळतील. नंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे हडप्पा पूर्व काळातील ज्या सर्व वसाहती होत्या त्याचं रूपांतर एकतर मोठ्या किंवा छोट्या नगरामध्ये झालेलं नाही. काही वसाहतीमध्ये बदल झाले परंतु काही वसाहतीमध्ये बदल झालेले नाहीत. आता त्याच्यामध्ये काही वसाहती अशा होत्या की त्या हंगामी होत्या किंवा काही वसाहतीचं जाळं तेवढ्यापुरतंच मर्यादित होतं. आता त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे अफगाणिस्तान मधला जो बदख्शान प्रांत आहे त्याच्यातला शोर्तुगाई ही हडप्पा संस्कृतीची वसाहत. कोणती? शोर्तुगाई. आता इथं सापडणाऱ्या दगडाच्या खाणी म्हणजे लाजवर्ती किंवा इंद्रनील, हे त्यांनी फोटो पण दाखवलेला आहे. लाजवर्ती किंवा इंद्रनील दगडाच्या खाणी सापडलेल्या. आता ऍक्च्युली या दगडापासून तयार केलेल्या वस्तू आहेत ना, तर मेसोमेटोपिया इथून त्याला मोठ्या प्रमाणामध्ये मागणी होती. आता हे जे शोर्तुगाई आहे ते मॅपमध्ये कुठं आहे हे एकदा आपण पाहूया. मॅपमध्ये जर तुम्ही पाहिलं तर हे अफगाणिस्तान मधला एकमेव ठिकाण आहे ते वरच्या साईडला, तर ते शोर्तुगाई इथं आहे. तर हे एक महत्वाचं आहे की जास्त विकसित झालेलं नाही परंतु परीक्षेसाठी महत्वाचं आहे कारण तिथे सापडणाऱ्या दगडाच्या खाणी काय नाव आहे? लाजवर्ती किंवा इंद्रनील म्हणतो दगडाच्या खाणी, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पूर्व हडप्पा संस्कृतीमध्ये महत्वाचा प्राणी कोणता होता तर तो बैल. त्या बैलाचा उपयोग कशासाठी केला जायचा तर शेतीच्या कामासाठी, वाहतुकीसाठी केला जायचा. दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे बनवाली हे ठिकाण मी तुम्हाला म्हटलं होतं. हरियाणामधलं बनावली हे ठिकाण कशासाठी फेमस आहे तर नांगराच्या मातीचे प्रतिकृती किंवा नांगरणीचं क्षेत्र याच्यासाठीच जास्त फेमस आहे बनावली. जसं कालीबंगन आणि राखीगडी कशासाठी फेमस आहे तर कुंड असलेलं त्याच्यामुळे ते फेमस होतं. तसं हरियाणातलं बनावली हे ठिकाण कशासाठी तर नांगराच्या मातीच्या प्रतिकृती किंवा नांगरणीचं क्षेत्र याच्यासाठीचे जे फेमस आहे तर ते बनावली हे ठिकाण. त्यानंतर हडप्पाकालीन नगरामध्ये आणखी महत्वाचं काय सांगू शकतो तर सिंधमधील चन्नू-दडो हे जे ठिकाण आहे. आता हडप्पाकालीन नगरामध्ये काय काय ठिकाणी कसं असायचं तर कारखान्यासाठी एक स्वतंत्र विभाग राखून ठेवलेला असायचा आणि तिथे केवळ औद्योगिक स्वरूपाच्या वसाहती होत्या. त्याचं उदाहरण म्हणजे सिंधमधील चन्नू-दडो. मग चन्नू-दडो म्हटलं तर कारखान्यासाठी नगराचा उपयोग, स्वतंत्र विभाग ठेवलेला आणि औद्योगिक स्वरूपाच्या वसाहती. तर हे उदाहरण तुम्ही नक्की लक्षात घ्या. हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हासाचे जे वितरण आहे ऱ्हास कसा झाला याच्याबाबत वेगवेगळे तर्क वितर्क आहेत. परंतु नागरी हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हासाची महत्वाची कारणं कोणती तर त्याच्यामध्ये पहिलं महत्वाचं आहे तो म्हणजे व्यापाराची घसरण. कारण हडप्पा संस्कृतीचा आणि मेसोमेटोपिया संस्कृतीचा जो व्यापार होता ना तो मोठ्या प्रमाणात होता परंतु व्यापाराची घसरण हे नागरी हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हासाच्या कारणापैकी एक महत्वाचं आहे. दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे हवामानातील बदल हेही दिलेलं आहे आणि आर्थिक घसरण म्हणजे आर्थिक वाटाघाटी ज्या होत्या त्याच्यामध्ये झालेली घसरण ही नागरी हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हासाची महत्वाची कारण आहे. त्याच्यानंतर परिभाषा म्हणून एक त्यांनी पॉईंट दिलाय ते फक्त ध्यानात घ्या. त्याच्यामध्ये काय फसवलं जाऊ शकतं हे 2 पॉईंट आणि हे 2 पॉईंट. आता हडप्पा पूर्व संस्कृती म्हणजे काय किंवा पूर्व हडप्पा संस्कृती म्हणजे काय. हडप्पा पूर्व संस्कृती म्हणजे हडप्पा संस्कृती उदयाला येण्या अगोदरची संस्कृती त्याला हडप्पा पूर्व संस्कृती असं म्हणतात. आणि पूर्व हडप्पा संस्कृती म्हणजे हडप्पा संस्कृतीच्या सुरुवातीचा टप्पा. कधी कधी आपण वाचनामध्ये लक्ष नीट देत नाही त्यामुळे फसू शकतो. त्यानंतर उत्तर हडप्पा संस्कृती म्हणजे काय जी प्रगल्भ हडप्पा संस्कृती आहे त्याच्यानंतरचा उतरणीचा काळ तर त्याला काय म्हणलं जातं उत्तर हडप्पा संस्कृती. हडप्पोत्तर संस्कृती म्हणजे काय हडप्पा संस्कृतीच्या विनाशानंतरचा काळ हे लक्षात घ्या. त्यानंतर प्रगल्भ नागरी हडप्पा संस्कृती म्हणजे काय तर जी हडप्पा संस्कृती अशी की जी विकसित झालेला टप्पा त्याला प्रगल्भ नागरी हडप्पा संस्कृती असं म्हटलं जातं. म्हणजे आपण या टॉपिकमधून एवढंच पाहतो आहे की हडप्पा संस्कृतीमध्ये काय काय आहे काय महत्त्वाच्या गोष्टी ते सर्व आपण डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल. जर आवडलं असेल तर जरूर लाईक करा. तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की करा. तुमच्या मित्रांना पण शेअर करा. धन्यवाद. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू MPSC ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण जनपदे आणि गणराज्य हा 11वी इतिहासातला एक महत्त्वाचा टॉपिक आहे तो कव्हर करणार आहोत. याच्या अगोदर आपण बरेचसे भाग कव्हर केले ते तुम्ही अगोदर पाहू शकता. तर आज आपण वेळ न दौडता आपल्या लेसनला सुरुवात करूया.
आता आपल्या लेसनचा पहिला महत्वाचा टॉपिक आहे जनपद. आता ही जनपद ही संज्ञा याचा उल्लेख पहिल्यांदा कोणत्या ग्रंथामध्ये आढळतो? तर तो आढळतो ब्राह्मण ग्रंथामध्ये पहिल्यांदा. जनपद या संज्ञेचा उल्लेख ब्राह्मण ग्रंथामध्ये पहिल्यांदा आढळतो. त्याच्यानंतर उत्तर वैदिक साहित्य असेल, त्यानंतर महाभारत, रामायण, जैन ग्रंथ, बौद्ध ग्रंथ आणि अशा प्रकारे त्याचा वारंवार उल्लेख आलेला पाहायला मिळतो. त्यामुळे पहिल्यांदा लक्षात काय ठेवायचं, तर जनपद या संज्ञेचा पहिला उल्लेख हा ब्राह्मण ग्रंथामध्ये आहे. त्याच्यानंतर जनपदाच्या संदर्भामध्ये जर भौगोलिकतेचा विचार केला असता त्याच्या साहित्याची भारतीय उपखंडामध्ये विभागणी कशी कशी झाली ते आता आपल्याला पाहणं गरजेचं आहे. तर त्याची विभागणी झालेली आहे. पहिला शब्द आहे तो म्हणजे प्राच्य. प्राच्य म्हणजे पूर्व दिशेचा, त्यानंतर प्रातिच्य म्हणजे पश्चिम दिशेचा, उदिच्य उत्तर दिशेचा, दक्षिण आणि मध्य देश अशा 5 प्रदेशामध्ये त्याची विभागणी झालेली दिसते. म्हणजे प्रश्न काय आहे, जनपदाच्या संदर्भामध्ये भौगोलिकतेचा विचार केला असता भारतीय उपखंडाची विभागणी 5 घटकामध्ये प्राच्य, प्रातिच्य, उदिच्य, दक्षिण आणि मध्य देश असे एकूण 5 ठिकाण झाले. परंतु ही विभागणी प्रामुख्याने कशी झालेली आहे, तर विंध्य पर्वताच्या उत्तरेकडचा जो प्रदेश आहे त्याच्या अनुषंगाने. पण पुराण ग्रंथामध्ये जर उल्लेख केला तर आपल्याला दक्षिणापद आणि अपरांत हे 2 महत्वाच्या गोष्टी आहेत. अपरांत म्हणजे काय हे तुम्हाला कळायला हवं. अपरांत म्हणजे कोकण, कोकणचा प्रदेश. अपरांत म्हणजे काय, कोकणचा प्रदेश. त्यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे जनपदांचा विस्तार आणि विकास हे एकूण 3 पद्धतीने झालेला दिसतो. पहिली पद्धत म्हणजे एकाच कुलाचे वंशज असलेले जन विकसित होऊन त्या जनपदाचा विकास होणं, किंवा अनेक कुलांचे वंशज एकत्रित येऊन जनपदांचा उदय होणं. आणि तिसरं जे आहे ते म्हणजे जे बलाढ्य जनपद आहे तर त्यांनी छोट्या जनपदांना जिंकून घेणं. अशा प्रकारे या जनपदांचा विस्तार झालेला आहे. आता एकाच कुलाचे परीक्षेसाठी इम्पॉर्टंट काय, तर हे पहिले 2 पॉईंट इम्पॉर्टंट आहेत. एकाच कुलाचे वंशज असलेले जन विकसित होऊन त्या जनपदाचा उदय होणं, त्याच्यामध्ये मत्स्य, चेदी, गांधार, काशी, कोसल ही जनपदे येतात. परंतु अनेक कुलाचे वंशज एकत्रित होऊन जनपदाचा उदय होणं, त्याच्यामध्ये एक महत्वाचं जनपद येतं ते म्हणजे पांचाल जनपद. तुम्हाला लक्षात ठेवताना हेच लक्षात ठेवायचं आहे, अनेक कुलाचे वंशज एकत्रित येऊन तयार झालेल्या जनपदाचा उदय होणं ते म्हणजे पांचाल जनपद आहे. पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे प्राचीन जनपदामधले काही जनपदांची नावं आणि त्यांचे उल्लेख करणारे प्रमुख ग्रंथ. आता ना याच्यावर परीक्षेला प्रश्न विचारला जातो, एक तर जोड्या लावामध्ये किंवा स्टेट फॉरवर्ड असे 2च प्रश्न यामध्ये विचारले जातात. आता ह्याचं आपल्याला पाहायचं आहे. प्राच्य म्हणजे काय, तर यामध्ये प्राच्य म्हणजे पूर्व दिशेचा, हे लक्षात घ्या, आपण ऑलरेडी पाहिले. प्रातिच्य म्हणजे काय, पश्चिम दिशेचा. प्राच्य म्हणजे काय, पूर्व दिशा. प्राच्य म्हणजे पूर्व दिशा, प्रातिच्य म्हणजे पश्चिम दिशा. आता ह्याच्यामध्ये येणारी महत्वाचे ग्रंथ कोणते, जनपद कोणते, तर अंगद आणि मगध. हे कशामध्ये त्याचा उल्लेख आहे, प्राचीन ग्रंथांचा उल्लेख, तर ते अथर्वेमध्ये उल्लेख आहे. अंग आणि मगध, अथर्वेद हे लक्षात ठेवायचं. किकट येतं ऋग्वेद आणि अथर्वेद मध्ये. पुंड्र महाभारतमध्ये येतं. त्याच्यानंतर प्राच्य आणि प्रातिच्य असं कंपॅरेटिव्हली लक्षात ठेवलं तर तुम्हाला अजून थोडा त्याचा फायदा होईल. आता प्राच्यमध्ये अंग आणि मगधमध्ये अथर्ववेद लक्षात ठेवलं तर इथं लक्षात ठेवताना प्राच्यमधलं किकट हे ऋग्वेद आणि अथर्वेदमध्ये त्याचा संदर्भ येतो. तसं गांधार पुत्र शकुनी आय थिंक, गांधार ऋग्वेद आणि अथर्ववेद हे दोन्ही एकसारखं येतं. म्हणजे प्राच्य म्हणजे पूर्व, हे प्रातिच्य म्हणजे पश्चिम, पूर्व दिशेला असलेलं पश्चिम दिशेला असलेलं. किकट आणि गांधार ह्याच्यामध्ये ऋग्वेद आणि अथर्ववेद हे दोन्ही ग्रंथामध्ये उल्लेख आहे, असं सायमल्टेनियस लक्षात ठेवू शकता. महाभारताचा उल्लेख कुठे येतो तर तो पुंड्र आणि शाल्व. महाभारत, पुंड्र आणि शाल्व. महाभारत म्हणलं की पुंड्र आणि शाल्व महाभारत, असं लक्षात ठेवू शकता. म्हणजे जे प्राचीन जनपद आहेत त्यातील जनपदांची नावं आणि त्यांचा उल्लेख करणारे हे प्रमुख ग्रंथ आहेत, हे लक्षात ठेवा. मग राहिला अंग आणि मगध, अथर्ववेद हे लक्षात ठेवू शकता. आणि बाकी सगळे राहिलेले ऋग्वेद म्हणजे अनु, अलीन, भलान, द्रुहु, परशु, पक्त, पुरु, तुर्वुश, यदु हे काय येतात, ऋग्वेदामध्ये येतात. तसं उदिच्य आणि दक्षिण याच्यामध्ये पाहिलं तर तुम्हाला याच्यामध्ये काही तुम्हाला हे करता येत नाही. उदिच्य म्हणजे उत्तर दिशेचा, त्यामध्ये क्रिवी आणि वैकर्ण ऋग्वेदामध्ये येतात. क्रिवी आणि वैकर्ण ऋग्वेद. त्यानंतर बाल्लिक लक्षात ठेवू शकता अथर्ववेदमध्ये. हे पाठच करावं लागेल, ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं किंवा लक्षात ठेवायचं काही नाही, हे तोंडपाठ असणं गरजेचं आहे. त्यानंतर दक्षिणमध्ये आंध्र, महाभारत, पुलिंद सम्राट अशोकचे लेख याच्यामध्ये येतं. मध्य देशमध्ये येणार राहिलेलं ऋग्वेदामध्ये येणारे 5 ग्रंथात आढळणारे 5 जनपद जास्त आहेत. त्याच्यामध्ये चेदी, भरत, मत्स्य, शिग्रू, तुसू, उष्णीर, यक्षू
हे सर्व आहेत. आणि ऋग्वेद अथर्ववेद म्हणजे कुरु आणि शृंजय असं लक्षात ठेवू शकता. म्हणजे तुम्हाला काय करायचं याच्यामध्ये सांगतो तुम्हाला. हे जे 5 विभागणी दिलेली आहे, हे आपण सांगितलं होतं की 5 विभागणी कोणती? प्राच्य, प्रातिच्य, उतिच्य, दक्षिण आणि मध्य देश असं. तर म्हणजे प्राच्य म्हणजे पूर्व, प्रातिच्य म्हणजे पश्चिम दिशेला असणारी. आता तुम्हाला याच्याचा अभ्यास करताना थोडंसं सायमल्टेनियसली केला. आता जर तुम्ही सायमल्टेनियसली याचा अभ्यास केला तर हे किकट तुम्हाला समजतं ऋग्वेद अथर्ववेद, त्याचबरोबर तुम्हाला गांधार कळतं ऋग्वेद अथर्ववेद, कळालं. आणि त्यानंतर तुम्हाला कुरु आणि सृंजय कळतं, हे सुद्धा ऋग्वेद अथर्ववेद. म्हणजे किकट, गांधार, कुरु आणि सृंजय याचा उल्लेख कोणत्या ग्रंथामध्ये होतो? तर ऋग्वेद आणि अथर्ववेद. आलं लक्षात? किकट, गांधार, कुरु आणि सृंजय ऋग्वेद अथर्ववेद. त्याच्यानंतर पुंडरू, त्याच्यानंतर काय येतं? पुंडरू महाभारत, शाल्व महाभारत, आंध्र महाभारत. तर या तिघांचा एक तुम्ही संच करू शकता लक्षात ठेवताना. पुंडरू, शाल्व आणि आंध्र महाभारत हे कव्हर झालं. त्याच्यानंतर अथर्ववेदमध्ये सेपरेट राहणारे कोणते? तर त्यात एकच महत्वाचा आहे, तो म्हणजे बाल्लिक. सेपरेट अथर्ववेदमध्ये येणारा बाल्लिक. आणि अथर्ववेदमध्ये येणारे आणखी 2 आहेत, बाल्लिक आणि अंग आणि मगध, हे सुद्धा येतं त्यामध्ये. अंग, मगध, अथर्ववेद, बाल्लिक, अथर्ववेद असं तुम्ही सायमल्टेनियसली त्याचं जर सेग्रिगेशन केलं तर तुम्हाला त्याचं लगेच उत्तर शोधता येईल. फक्त ऋग्वेदामधले कोणतेही नाव पाठ नका करू, कारण ते डायरेक्ट ऋग्वेदामध्ये येणार हे तुम्हाला समजतं. फक्त पाठ करताना काय करायचं? अथर्ववेद ग्रंथास उल्लेख येणारे 3 अंग, मगध आणि बाल्लिक. अंग, मगध आणि बाल्लिक हे कसं येतं? अथर्ववेदमध्ये येतं. महाभारतात कुठले कुठले येतात? पुंड्र, शाल्व आणि आंध्र हे कशामध्ये येतं? महाभारतामध्ये येतं. आणि ऋग्वेद आणि अथर्ववेदमध्ये कोणतं येतं? किकट, गांधार, कुरु आणि सृंजय हे ऋग्वेद आणि अथर्ववेदमध्ये येतं. असं जर केलं तर तुम्हाला त्याचं उत्तर शोधता येईल. आणि तुम्हाला ऋग्वेदामध्ये येणारे संदर्भ असणारे जे जनपद आहेत ना, ते पाठ न करता राहिलेले ऋग्वेद असं करा, म्हणजे तुमचा हा बी चार्ट पाठ होऊन जाईल. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे ते म्हणजे परीक्षेला जाता जाता त्यातलं काय महत्वाचं आहे? तर प्रश्न असा आहे की गौतम बुद्धांच्या चरित्रकथेशी निगडीत असलेले जनसंघ कोणते किंवा गणसंघ कोणते? गौतम बुद्धाच्या चरित्रकथेशी निगडीत असलेले गणसंघ कोणते? तर एकूण 4 येतात. पहिला येतो तो म्हणजे वज्जी, दुसरा येतो तो शाक्य, तिसरा लिच्छवी आणि चौथा मल्य. वज्जी, शाक्य, लिच्छवी आणि मल्य यातला जो शाक्य कुळ आहे, तर या शाक्य कुळामध्ये गौतम बुद्धांचा जन्म झालेला आहे. त्यांचे जे पिता होते त्यांचं नाव होतं शुद्धोदन. यांची ना शाक्य गण परिषदेचे राजा म्हणून लोकांनीच निवड केलेली होती. त्यामुळे परीक्षेसाठी तुम्हाला प्रश्न असा जर विचारला, गौतम बुद्धाच्या चरित्रकथेशी निगडीत गणसंघ कोणते? तर त्याचं उत्तर आहे वज्जी, शाक्य, लिच्छवी आणि मल्य. वज्जी, शाक्य, लिच्छवी आणि मल्य हे गणसंघ गौतम बुद्धाच्या चरित्रकथेशी निगडीत आहेत. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे ते म्हणजे रचनेच्या दृष्टीने प्राचीन भारतीय संघराज्याचे किंवा गणराज्याचे 3 मुख्य प्रकार होते. पहिला प्रकार होता तो म्हणजे एकाच कुळातील सदस्यांचे गणराज्य. काय प्रकार आहे? एकाच कुळामधल्या सदस्यांचं गणराज्य. त्याची उदाहरणं द्यायचं झालं तर मालव आणि शिबी, हे लक्षात ठेवा. परीक्षेला ना तुम्हाला 3 सेंटेन्स दिली जातील, अशी कोणतं बरोबर कोणतं चूक असं विचारलं जाऊ शकेल. एकाच कुळातील सदस्यांचे गणराज, मालव आणि शिबी. त्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे एकाहून अधिक एकत्रित निर्माण झालेलं गणराज्य. त्याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे वज्जी गणसंघ. कसं काय? तर या वज्जी गणसंघामध्ये एकूण 8 कुळांचा समावेश होतो. त्यातली महत्वाचे गण कोणते होते? तर वज्जी, लिच्छवी, ज्ञातृक, विदेह हे महत्वाचे गण होते. यातला जो लिच्छवी गण होता ना, तर सगळ्यात हा प्रभावशाली होता. त्यामुळे एकाहून अधिक कुळ एकत्र येऊन निर्माण झालेलं गणराज्य कोणतं? तर ते वज्जी गणसंघ आहे, हे नक्की लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे एकाहून अधिक स्वतंत्र गणराज्य एकत्र येऊन निर्माण झालेलं संघराज्य. त्याचं उदाहरण आहे योधे शूद्रक गणसंघ. त्यानंतर पुढचा एक पॉईंट आहे तो म्हणजे गणसंघाच्या प्रादेशिक विभागांना काय 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 म्हटले जाईल? तर खंड हा शब्द म्हटले. गणसंघेचे जे प्रादेशिक विभाग होते त्यांना खंड म्हटले जाईल. आणि ह्या सर्व खंडामधून ना काही महत्त्वाच्या व्यक्तीची निवड केली जाईल आणि त्यांच्या हाती राज्यकारभार सोपवला जाईल. अशा प्रकारे ही पद्धत होती. या पद्धतीला लोकसत्ताक पद्धती असं म्हटलं जातं, डेमोक्रेसी. आता सिकंदराची स्वारी ज्यावेळी झाली होती त्यावेळी पंजाब आणि सिंध ही 2 पद्धती, या 2 ठिकाणी ना या पद्धतीचे अनुसरण करणारी लोकसत्ताक गणराज्य होती. तर लक्षात काय ठेवायचं आहे तुम्हाला? तर गणसंघाच्या प्रादेशिक विभागांना काय म्हटले जाईल? तर त्यांना खंड म्हटले जाईल. अशा सर्व खंडामधून जे सक्षम लोक आहेत तर त्यांची निवड करून त्यांच्या हाती तो राज्यकारभार दिला जाईल. ही संकल्पना, या संकल्पनेच्या पद्धतीला म्हटलं जातं लोकसत्ताक पद्धती. सिकंदरानं जेव्हा स्वारी केली होती तेव्हा पंजाब आणि सिंधमध्ये अशा पद्धतीचं अनुसरण झालेलं पाहायला मिळतं.
अधिक माहितीसाठी असा एक टॉपिक दिलेला आहे, त्यामध्ये महत्त्वाचं काय आहे तर गणसंघाच्या संदर्भामध्ये आणखी 2 प्रकारांचा उल्लेख प्राचीन साहित्यामध्ये केलेला आढळतो. पहिला प्रकार आहे तो म्हणजे आयुधजीवी संघ. काय आहे? आयुधजीवी संघ. दुसरा आहे वार्ता शस्त्रोपजीवी संघ. तर वार्ता म्हणजे व्यापार आपण जो म्हणतो. तर आता आयुधजीवी संघ आणि वार्ता शस्त्रोपजीवी संघ. आता याच्यामध्ये हे दोन्ही प्रकारचे जे गणसंघ होते ना, तर याचा वावर कोणत्या भारतीय उपखंडाच्या कोणत्या प्रदेशामध्ये झालेला मिळतो, तर ते भारतीय उपखंडाच्या वायव्य प्रदेशामध्ये तुम्हाला पाहायला मिळतो. त्याच्यामध्ये आयुधजीवी याचा म्हणजे त्रिगर्द गणसंघाचा उल्लेखच आयुधजीवी असा केल्याचं आढळलेलं आहे. आता यात आयुधजीवी संघ म्हणजे याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे गणसंघ येतील, तर त्याच्यामध्ये योद्धे, मालव, शूद्रक या प्रकारचे गणसंघ होतं. कारण त्यांची उपजीविका ही अस्त्रशस्त्र विद्येमध्ये निपुण होते, त्यावरच त्यांची उपजीविका होती. वार्ता म्हणजे वार्ता व्यापार आणि वार्ता शस्त्रजीवी गणसंघातील लोक उपजीविकेसाठी या व्यापाराचा वापर करत होते. मग ह्या प्रकारची जी जनपद उदयाला आली याचं प्रमुख कारण म्हणजे भौगोलिक सीमांची आणि स्वायत्ततेची जाणीव. हे लक्षात ठेवा, याच्यावर परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. जनपदाच्या उदयाचे प्रमुख कारण कोणते, तर भौगोलिक सीमांची आणि स्वायत्ततेची जाणीव हे आहे. जनपदाच्या उदयाचे प्रमुख कारण म्हणजे भौगोलिक सीमांची आणि स्वायत्ततेची जाणीव. हे प्रमुख कारण आहे, याच्यावर परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर जाता एक पॉईंट तो म्हणजे जनपदिन या शब्दाचा उल्लेख कोणत्या ग्रंथामध्ये, तर पाणिनीच्या अष्टध्यायीमध्ये याचा उल्लेख आहे. त्यानंतरच्या ग्रंथामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख केलेला आढळतो. जनपदाच्या प्रमुखाला काय म्हटलं जाईल, तर राजन ही संज्ञा आहे, राजन. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण 11वी इतिहासातला एक महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहोत. त्या टॉपिकचं नाव आहे भारतातील दुसरे नागरीकरण. हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे, परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त ठरू शकतो. याचा उपयोग तुम्हाला राज्यसेवा पूर्व, UPSC पूर्व या परीक्षेसाठी होऊ शकतो. कंबाईन पूर्वसाठी तुम्हाला याचा उपयोग होणार नाहीये, हे ध्यानात घ्या. तर आज आपण वेळ धरता आपल्या लेसनला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर समोर जे बेल आयकॉन दिसते त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे जेव्हा काही नवीन अपडेट माझ्याकडून येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. तर आज आपण वेळ न दौडता ॲक्च्युअली लेसनला सुरुवात करतोय. आपल्या लेसनमध्ये आज पहिला महत्त्वाचा पॉईंट येतो तो म्हणजे अश्मक. आता 16 महाजनपदं जी आहेत त्या 16 महाजनपदापैकी महाराष्ट्रामध्ये असणारं महत्त्वाचं महाजनपद कोणतं, तर ते आहे अश्मक. आता अश्मक आणि अस्सक या दोन भाषेतला फरक, या दोन शब्दातला फरक समजून घ्यायचा आहे. अश्मक हे संस्कृत भाषेतलं आहे आणि अस्सक हे पाली भाषेतील, म्हणजे एकाच नावाची दोन रूपं समजली जातात. लक्षात घ्या, अश्मक संस्कृत भाषेमधलं आहे आणि अस्सक हे पाली भाषेमधलं आहे. तर त्याच्याबद्दलच ह्या पॅरेग्राफमध्ये बऱ्याच गोष्टी सांगितल्यात. दुसरं म्हणजे अष्टाध्यायी हा ग्रंथ कोणी रचला, हा ग्रंथ रचलेला आहे पाणिनी. पाणिनी यांनी अष्टाध्यायी हा ग्रंथ रचलेला आहे, व्याकरण ग्रंथ. याच्यामध्ये त्यांनी अवंत्याश्मक असा उल्लेख केलेला आहे. याचा अर्थ काय होतो, तर अवंती आणि अश्मक ही जी राज्य एकमेकांच्या समकालीन होती किंवा एकमेकांलगत होती असा त्याचा अर्थ होतो. अवंत्याश्मक म्हणजे काय, अवंती आणि अश्मक एकमेकांलगत होती असा अर्थ काढलेला आहे. तर लक्षात काय ठेवायचं तुम्हाला, पाणिनींनी रचलेला ग्रंथ, व्याकरण ग्रंथ अष्टाध्यायी. त्याच्यानंतर पुढचा पाणिनीचा जो अष्टाध्यायी हा व्याकरण ग्रंथ आहे ना, या व्याकरण ग्रंथामध्ये ना 3 राजांच्या नावांचा उल्लेख आहे. किती राजांच्या? 3 राजांच्या नावांचा उल्लेख. त्याच्यामध्ये अश्वायन, अश्वकायन आणि हस्तिकायन असे नाव आहेत. अश्वायन, अश्वकायन आणि हस्तिकायन अशा 3 राजांच्या नावांचा उल्लेख आहे. जेव्हा सिकंदरची स्वारी झाली तेव्हा त्याच्या सैन्याला अफगाणिस्तान ते पंजाब या प्रदेशातून पुढे सरकत जाण्यासाठी काही जमातींच्या प्रतिकाराला तोंड द्यावं लागलं. त्याच्यामध्ये नावं दिलेली होती ती म्हणजे अस्पासियोय, अस्सकेनॉय आणि अस्तकेनॉय या गणराज्याचा उल्लेख सिकंदराबरोबर आलेले जे ग्रीक इतिहासकार होते ना त्यांनी केला. ती गणराज्य म्हणजेच काय आहेत, जे ऑलरेडी आपण पहिल्यांदा पाहिलं. अस्पासियोय म्हणजे अश्वयान, अस्सेकेनॉय म्हणजे अश्वकायन आणि अस्तेकेनॉय म्हणजे हस्तिकायन. ही यांचा उल्लेख कुठं आहे, तर किती महत्वाची गणराज्य आहेत. तर बौद्ध साहित्यामध्ये उल्लेख असलेलं अस्सक हे जे ठिकाण आहे तर ते वायव्य प्रदेशामधलं जे अश्वकायन आहे. अस्सक हे प्रदेश कुणाच्या संदर्भात येतं, अश्वकायनच्या संदर्भात येतं असं इतिहासकारांमध्ये बराचसा त्याच्यामध्ये संदर्भ देण्यात आलेला आहे. दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे गौतम बुद्धाच्या काळामध्ये जो अस्सक राजा होता तर त्याला कोणतं नामाभिमान आहे, तर त्याचं नाव असं अंधक राजा. असं का नाव दिलेलं आहे, म्हणजे प्रश्न कसा आहे की गौतम बुद्धाच्या काळात अस्सक राजा जो होता ना तर त्याला काय म्हणून
ओळखलं जात होतं तर अंधक राजा. अंधक राजा म्हणजे काय, तर हे जे अंधकराट हे जे ठिकाण आहे ना ते गोदावरी नदीच्या तीरावर आहे आणि जिथं गौतम बुद्धाचा जो समकालीन राजा होता बावरी, समकालीन जो होता ना गौतम बुद्धाचा समकालीन बावरी, नाव लक्षात घ्या बावरी, याचा तिचा तो आश्रम होता. बावरी मुळात कोणत्या राज्याचा रहिवासी होता, तर तो कोसल राज्याचा रहिवासी होता. कोणत्या, कोसल. आणि कोसल राज्याची राजधानी म्हटलं तर श्रावस्ती. आता श्रावस्ती पासून तो दक्षिणापथ येथील गोदावरीच्या तीरावर अस्सक राज्यामध्ये आलेला होता. म्हणजे आता या उल्लेखाच्या आधारे जो बौद्ध ग्रंथ आहे त्या बौद्ध ग्रंथातला अस्सक या पाली भाषेतील नावाचे संस्कृत रूप अश्मक आहे आणि ही दोन नावं एकाच प्रदेशाचा निर्देश करतात असं त्याचं प्रूफ दिलेलं आहे. त्यामुळे अश्मक आणि अस्सक हे दोन्ही नावं एकत्र आहेत. आता या पॅरेग्राफ मधून तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या ते परत एकदा शॉर्ट वर्ड स्वीट तुम्हाला सांगतो. परीक्षेसाठी लक्षात ठेवताना अश्मक संस्कृत भाषेतील नाव, अस्सक पाली भाषेतील नाव. अष्टाध्यायी हे व्याकरण ग्रंथ कुणी रचला, तर पाणिनी यांनी अष्टाध्यायी व्याकरण ग्रंथ रचला. त्याच्यानंतर पाणिनी यांच्या अष्टाध्यायी ग्रंथामध्ये अश्वायन, अश्वकायन आणि हस्तिकायन अशा 3 राजांच्या नावांचा उल्लेख आहे. तर हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बौद्ध काळात गौतम बुद्धाच्या काळात अस्सक राजाला कोणत्या नावाने ओळखलं जात, अंधक राजा. अंधक राजा म्हणजे अंधकराट हे ठिकाण जे गोदावरी नदीच्या तीरावर आहे, जिथं गौतम बुद्धाचा समकालीन असणारा बावरी यांचा आश्रम होता. बावरी कुठून होता, तर कोसल राज्याचा. हे डिटेलमध्ये नाही गेलं तरी चालेल, परंतु जेवढे महत्त्वाचे पॉईंट आहेत ना ते कव्हर करा. आता आपण पुढे पाहणार आहोत ते म्हणजे 16 महाजनपदापैकी असलेलं अश्मक किंवा त्याला अस्सक असं म्हणतो, हे आपण आता ऑलरेडी पाहिलेलं आहे. आता हे जे एकच राज्य आहे ना, तर कोणत्या नावानं ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशामध्ये होतं, तर ते दक्षिणापथ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशामध्ये होतं. म्हणजे 16 महाजनपदाची फोड आपण कसं करू शकतो, एक 15 महाजनपद आणि अश्मक हे 16वं महाजनपद. 15 महाजनपद ही जास्त करून उत्तर भारतामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील आणि 16वं महाजनपद जे आहे अश्मक ते दक्षिणापथ या नावानं ओळखला जाणारा जो प्रदेश होता ना त्या प्रदेशामध्ये होतं. आता याच्यामध्ये ना काही ग्रंथांचं वर्णन दिलेलं आहे. ते फॉर एक्झाम्पल सुत्त निपात हा जो ग्रंथ आहे, कोणता ग्रंथ आहे नक्की लक्षात घ्या, सुत्त निपात ग्रंथाचं नाव. सुत्त निपात या ग्रंथामध्ये दक्षिणापथाचं सविस्तर वर्णन केलेलं आहे. तुम्हाला असा प्रश्न विचारला दक्षिणापथाचं सविस्तर वर्णन कोणत्या ग्रंथामध्ये केलंय, तर ते सुत्त निपात या ग्रंथामध्ये केलेलं आहे. तर यानुसार तो दक्षिणापथ हा महत्वाचा व्यापारी मार्ग होता असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा एक महत्वाचा बौद्ध ग्रंथ आहे तो म्हणजे महागोविंद सुत्तांत. बौद्ध ग्रंथाचं नाव काय आहे, महागोविंद सुत्तांत. हा जो बौद्ध ग्रंथ होता या बौद्ध ग्रंथानुसार अस्सक राजाचा बृहदत्त नावाचा राजा होता. अस्सक राज्याचा बृहदत्त नावाचा राजा होता आणि त्याच्या राजधानीचं नाव होतं पोतन असा उल्लेख केलेला आहे. पोतन म्हणजे आता बुलढाणा जिल्ह्यातलं कोणतं ठिकाण, तर बुलढाणा जिल्ह्यातलं नांदुरा हे ठिकाण. बुलढाणा जिल्ह्यातलं कोणतं ठिकाण येतं, तर नांदुरा. लक्षात घ्या कोणत्या ग्रंथामधून काय सांगितले त्या दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सुत्त निपात या जो ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये ना जो दक्षिणापथ राज्य आहे त्याचं सविस्तर वर्णन केलेलं आहे. दक्षिणापथमध्ये काय येतं, तर अश्मक किंवा अस्सक येतं. बाकी 15 महाजनपद हे उत्तर भारतामध्ये येतात. दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे दुसरा एक बौद्ध ग्रंथ आहे, त्या बौद्ध ग्रंथाचं नाव आहे महागोविंद सुत्तांत. बौद्ध ग्रंथाचं नाव काय आहे, महागोविंद सुत्तांत. आणि या बौद्ध ग्रंथामध्ये जो अस्सक राज्य होतं, अस्सक राज्य म्हणतोय मी, राज्य याच्यामध्ये ना बृहदत्त नावाचा एक राजा होता. कोण होता, बृहदत्त नावाचा राजा होता, बृहदत्त. आणि त्याच्या राजधानीचं नाव होतं पोतन. पोतन पोतन म्हणजे आजचं कुठलं ठिकाण येतं, तर बुलढाणा जिल्ह्यामधलं नांदुरा हे ठिकाण येतं. बुलढाणा जिल्ह्यातलं नांदुरा. तर हे सुद्धा तुम्ही जरूर लक्षात ठेवायचं आहे. महागोविंद सुत्तांत बौद्ध ग्रंथ, अस्सक राज्याचा बृहदत्त नावाचा राजा, पोतन राजधानीचे ठिकाण, पोतन म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातलं नांदुरा हे ठिकाण होय. आता या पोतन शहराला आणखी काही महत्वाची नावं सुद्धा होती. त्याला पोटली असंही म्हटलं जायचं, पौंड्य असंही म्हटलं जायचं. म्हणजे हे बरेचसे घटक यामध्ये दिलेले आहेत. आता दोन गोष्टी तुम्हाला इथं सायमल्टेनियसली लक्षात ठेवायचं आहे. अश्मक जे जनपद आहे याला समकालीन असणारी महत्वाची जनपदं या दक्षिणापथामध्ये कुठं कुठं समाविष्ट होती किंवा त्याच्यामध्ये प्राचीन कोणती होती हेही तुम्हाला पाहायचं आहे, किंवा कोणत्या नद्या काठींच्या तीरावर खोऱ्यात होती ह्याही गोष्टी आपल्याला कव्हर करायच्या आहेत. अश्मक जनपदाला समकालीन असलेली 4 महत्वाची जनपद. प्रश्न काय नीट घ्या, अश्मक जनपदाला समकालीन असणारी 4 महत्वाची जनपद कोणती, तर त्याचं उत्तर आहे 4 पैकी. पहिलं आहे ते म्हणजे विदर्भ, दुसरं आहे भोज, तिसरं आहे दंडक आणि चौथा आहे कलिंग. अश्मक जनपदाला समकालीन असणारी विदर्भ, भोज, दंडक आणि कलिंग ही जी जनपद होती ना, जी दक्षिणापथ आहे ना त्याच्यामध्ये समाविष्ट होती.
लक्षात घ्या. अश्मक जनपदाला समकालीन असलेली विदर्भ, भोज, दंडक, कलिंग ही जनपद दक्षिणापथमध्ये समाविष्ट होती. आणि तुम्हाला काय लक्षात ठेवायचं, ही जी 3 पहिली दिलेली आहेत विदर्भ, भोज आणि दंडक, विदर्भ, भोज आणि दंडक ही जी जनपद दिलेली आहेत, ही जनपद प्राचीन महाराष्ट्राचा भाग होती. लक्षात घ्या, विदर्भ, भोज आणि दंडक ही जी जनपद आहेत ना, तर ही प्राचीन महाराष्ट्राचा भाग होती. परंतु आता कोणत्या जमातींची राज्य ही कृष्णा गोदावरी नदीच्या खोऱ्यात होती त्या पिरियडमध्ये, त्याच्यामध्ये काही महत्वाच्या जमाती आहेत. त्या जमाती जाता लक्षात घ्या. त्यातल्या पहिली आहे ती म्हणजे आंध जमाती, शबर जमाती, पुलिन जमाती आणि मुतीब यासारख्या ज्या जमातींची राज्य सुद्धा ना गोदावरी आणि कृष्णा या नद्याच्या खोऱ्यामध्ये होती, हेही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जैन ग्रंथानुसार प्रश्न असा आहे, जैन ग्रंथानुसार जैन धर्माचे किंवा जैनांचे पहिले तीर्थकार कोण, तर ते ऋषभनाथ येतात. कोण येतात? ऋषभनाथ. यांचा मुलगा कोण, तर त्याचा मुलगा आहे बाहुबली. आणि या बाहुबली यांना हे अश्मक राज्य दिलेलं होतं आणि त्यावेळी त्यांची राजधानी होती पोदनपूर. बाहुबलींना अश्मक राज्य दिलेलं होतं, त्यांचं राजधानी काय होती? पोदनपूर. आता हे जी बाहुबली आहे याची भव्य मूर्ती श्रवणबेळगोळ, जिल्हा हासन, कर्नाटक येथे तुम्हाला पाहायला मिळते. बाहुबलीची प्रसिद्ध मूर्ती. बाहुबली यांना केवळ ज्ञानप्राप्ती झाली होती, हे लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला यातून एवढ्या गोष्टी ॲटलीस्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आपण थोडंसं स्लो जातोय कारण प्रत्येक गोष्ट थोडीशी नवीन आहे आणि समजून घेऊन ते पाठ पण झाली पाहिजे, अशा हिशोबाने आपण पुढे जात आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे महापरिनिब्बाण सूत या ग्रंथामध्ये कोणत्या 6 नगरांचं विशेष महत्व असल्याचा उल्लेख आहे. तर ती 6 नगरं आहेत चंपा, राजग्रह, श्रावस्ती, साकेत, कौशंबी आणि वाराणसी. या 6 नगरांचं विशेष महत्व असल्याचा उल्लेख या ग्रंथामध्ये केला. आता ही जी 6 नगरं होती ना, तर ही 6व्या शतकाच्या सुरुवातीस, लक्षात घ्या, 6व्या शतकाच्या सुरुवातीस प्राचीन भारतातली महत्वाची ठिकाणं होती आणि ही नगरं त्या काळी भरभराटीला होती. हेही जनपद आणि महाजनपद यांच्या काळात असलेली जी लोखंडाची अवजारं होती, चांदी, तांब्याची नाणी होती ना, ही सापडली आहेत. आणि या जी नाणी आहेत ना, या नाण्यांचा उल्लेख प्राचीन भारतातील साहित्यामध्ये कोणत्या नावाने केलेला आढळतो, तर त्याला कारशापन किंवा पण या नावाने त्याचा उल्लेख केलेला आपल्याला पाहायला मिळतो. आता काशी हे जे महाजनपद आहे ह्याच्याबद्दल आपण पाहूया. काशी हे जे महाजनपद आहे ना, जे 16 महाजनपद होती ना, त्यांच्या सुरुवातीच्या काळामध्ये अधिक बलशाली असलेलं हे ठिकाण होतं आणि याची राजधानी होती वाराणसी. आता आपण जी महाजनपद आणि त्यांच्या राजधानींची नगरं पाहणार आहोत. आता काशी महाजनपद त्याची राजधानी होती काय? वाराणसी होती. कोसल या राज्याची महाजनपदाची राजधानी होती श्रावस्ती. कुठली होती? श्रावस्ती. अंग महाजनपदाची राजधानी काय होती? चंपा होती. त्याच्यानंतर मगधची गिरिव्रत किंवा राजगृह ही राजधानी होती मगधची राजधानी कोणती होती? गिरिव्रत किंवा राजगृह. वृज्जी या महाजनपदाची राजधानी होती किंवा त्याला वज्जी म्हणतो, ती राजधानी होती वैशाली. त्याच्यानंतर मल्ल या महाजनपदाची राजधानी होती कुशीनगर किंवा ते एक महत्वाचं आहे. त्याच्यानंतर जे चेदी महाजनपद होतं, या चेदी महाजनपदाची राजधानी होती शुक्तिमती किंवा स्वत्तवती. त्यानंतर वंश किंवा वत्स हे जे महाजनपद आहे याची राजधानी होती कौशंबी. त्याच्यानंतर कुरु हे महाभजनपद होतं, त्याची राजधानी होती इंद्रप्रस्थ किंवा इंद्रप्रस्थ. पांडव हे लक्षात ठेवू शकतो तुम्ही. त्याच्यानंतर उत्तर पांचाल या महाजनपद आणि दक्षिण पांचाल महाजनपद. उत्तर पांचाल महाजनपदाची राजधानी होती अहिच्छत्र आणि दक्षिण पांचाल महाजनपदाची राजधानी होती कांपिल्य. त्याच्यानंतर मत्स्य या महाजनपदाची राजधानी होती विराटनगर. शूरसेन या महाजनपदाची राजधानी होती मथुरा. अश्मक किंवा अस्सक याची महाजनपदी होती पोतन किंवा पोटली. अशी वेगवेगळी नावं आहेत. अश्मक किंवा अस्सक महाराष्ट्रातलं महत्वाचं महाजनपद म्हणून त्याला ओळखलं जातं. त्याच्यानंतर अवंती या महाजनपदाची राजधानी होती उज्जयिनी आणि महिष्मती सुद्धा नाव खूप महत्वाचं आहे. गांधार आणि कंबोज हे पाकिस्तानच्या साईडला असलेली महाजनपद, म्हणजे वरच्या साईडला जम्मू काश्मीर पाकिस्तानमध्ये. गांधार या महाजनपदाची राजधानी होती तक्षशिला आणि कंबोज या महाजनपदाची राजधानी होती राजपूर. म्हणजे आपण आता एकूण 16 महाजनपदांनी त्यांच्या राजधान्या पाहिलेल्या आहेत. ते एक लक्षात ठेवणं गरजेचं आहे. काशी, वाराणसी, कोसल, श्रावस्ती, अंग, चंपा, मगध, गिरिव्रत किंवा राजगृह, वृज्जी, वैशाली, मल्ल, कुशीनगर, चेदी, शुक्तिमती किंवा सत्तवती, वंश किंवा वत्स्य, कौशंबी, कुरु म्हणजे इंद्रप्रस्थ किंवा इंद्रपट्टण, उत्तर पांचाल आणि दक्षिण पांचाल. उत्तर पांचाल अहिच्छत्र, दक्षिण पांचाल कांपिल्य, मत्स्य विराटनगर, शूरसेना मथुरा,
अश्मक किंवा अस्सकला पोटली, पोदन किंवा पोतन म्हटलं जातं. अवंती, उज्जैनी किंवा महिष्मती, गांधार, तक्षशिला, कंबोज, राजपूर ही 16 महाजनपदाने त्यांच्या राजधानीची ठिकाणं. त्यानंतर कोसल हे महाजनपद. कोसल महाजनपद कुठे येतं तर भारतातल्या उत्तर प्रदेश आणि नेपाळमधलं जे लुंबिनी ह्या प्रदेशामध्ये या प्राचीन कोसल महाजनपदाचा विस्तार तुम्हाला पाहायला मिळतो. लक्षात काय ठेवायचं, कोसल राज्याची राजधानी काय होती तर ती होती श्रावस्ती. आणि कोसल महाजनपदाचा महत्वाचा राजा होता तो म्हणजे प्रसेनजित. पाली भाषेमध्ये त्याला पसे नदी असं म्हटलं जातं. प्रसेनजितलाच पाली भाषेमध्ये काय म्हटलं जातं, पसे नदी. आणि हा ना गौतम बुद्धांचा अनुयायी होता. मगधचा राजा जो आहे अजातशत्रू यानं कौशलचा पाडाव करून ते मगधमध्ये विलीन करून घेतलं होतं. आता दुसरी गोष्ट तुम्हाला काय लक्षात ठेवायची आहे, अजातशत्रू हा कोणाच्या समकालीन होता. अजातशत्रू हा गौतम बुद्धांचा समकालीन होता, हेही ध्यानात घ्या. त्याच्यानंतर पुढचं महाजनपद येतं ते म्हणजे अंग हे ना अंग या महाजनपदाची राजधानी होती चंपा. आणि चंपा हे जे ठिकाण होतं ना ते सागरी व्यापाराचं महत्वाचं केंद्र होतं. या गोष्टीवर पण थोडंसं ट्रेस तुम्ही करणं गरजेचं आहे. आता बिंबिसारनं काय केलं होतं, जो अंग महाजनपद होता ना त्याचा पाडाव केला होता. बिंबिसार कोणत्या राज्याचा राजा होता तर तो मगध राज्याचा राजा होता. तर बिंबिसारनं अंग महाजनपदाचा पाडाव केला आणि ते आपल्या राज्यामध्ये विलीन करून घेतलेलं होतं. आता मगध या महाजनपदाच्या राजधानीबद्दल 2 गोष्टी नक्की लक्षात ठेवायच्या आहेत. पहिलं म्हणजे या महाजनपदाची राजधानी ग्रीव्रज किंवा त्याला दुसरं नाव आहे राजगृह, ही दोन्ही नावं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तुम्हाला जर मगध महाजनपद म्हटलं तर दोन्ही नावं राजधानीची लक्षात ठेवायची आहेत, ग्रीव्रज किंवा राजगृह. आता हे जे ग्रीव्रज हे जे ठिकाण होतं ना तर हे 5 टेकड्यांनी वेढलेलं होतं, त्यामुळे शत्रूसाठी एक दुर्गम प्रकारचं होतं. दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे बिंबिसार राजा हा सुद्धा गौतम बुद्धाच्या समकालीन होता. त्याच्या काळामध्ये जो मगधचं विस्तारवादी धोरण आहे ना ते सुरू झालेलं होतं, हाही महत्वाचा पॉईंट. त्यानंतर येतो तो म्हणजे वृज्जी किंवा वज्जी हा याचा अर्थ काय होतो तर वृज्जी म्हणजे हा ना महाअट्टकुल म्हणजे एकूण 8 कुळांचा संघ आहे. वृज्जी किंवा वज्जी या महाजनपदामध्ये एकूण किती कुळांचा संघ आहे तर तो 8 कुळांचा संघ आहे. त्याच्यामध्ये महत्वाचे काय ठिकाणी येतात तर विदेह, लिच्छवी, वज्जी, शाक्य, ज्ञातृक इत्यादी कुळांचा आपण समावेश केलेला आहे. दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे वृज्जी संघाची राजधानी असणाऱ्या वैशाली नगराभोवती 3 कोट बांधले होते आणि 3 प्रवेशद्वारे आणि बुरुज पण होती. अजातशत्रूनं काय केलं होतं तर अजातशत्रूनं हे जो वृज्जी संघ आहे ना याला जिंकून घेतलं होतं आणि ते मगधमध्ये विलीन केलं होतं. अजातशत्रू म्हणजे बिंबिसारचा मुलगा. बिंबिसार मगध साम्राज्याचा महत्वाचा पहिला नेता. त्यानंतर पुढचं महाजनपद येतं ते म्हणजे मल्ल या महाजनपदाची राजधानी होती ती म्हणजे उत्तर प्रदेश मधल्या गोरखपूर जो जिल्हा आहे या गोरखपूर जिल्ह्यामधलं कुशीनार किंवा कुशीनगर हे ठिकाण. आता कुशीनगरला कासिया ह्या नावानं सुद्धा ओळखलं जातं. लक्षात घ्या, मल्ल महाजनपदाची राजधानी कुशीनार किंवा कुशीनगरला कासिया या नावानं सुद्धा ओळखलं जातं. म्हणजे गौतम बुद्धाचं जे महापरिनिर्वाण झालं ते कुशीनार या ठिकाणी झालं असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढचं महाजनपद येतं ते म्हणजे चेदी. हा जो चेदी महाजनपद आहे याचा जर विस्तार बघितला तर तुम्हाला तो बुंदेलखंड आणि आसपासच्या प्रदेशामध्ये दिसतो. चेदी राज्याची राजधानी काय होती तर शुक्तिमती किंवा त्याला दुसरं नाव आहे सोत्तिवती. तर हे कुठल्या ठिकाणी वसलेलं आहे असं म्हटलं जातं तर उत्तर प्रदेशामधलं जो बांदा हे शहर आहे या बांदा शहराच्या परिसरामध्येच हे प्राचीन शुक्तिमती नगर वसलेलं होतं असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढचं महाजनपद येतं ते म्हणजे वंश किंवा त्याला आपण वत्स म्हणतो. या वत्स महाजनपदाची राजधानी होती ती म्हणजे कौशांबी कुठे येतं अलाहाबाद जवळील कोसम या ठिकाणी येतं. अलाहाबादचं सध्या नामकरण काय झालंय ते तुम्ही जरूर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. आता पुराणामधल्या परंपरेनुसार ना गंगेला आलेला जो महापूर आहे ना त्याच्यामुळं हस्तिनापूर हे उद्ध्वस्त झालं होतं. हस्तिनापूर, इंद्रप्रस्थ जे महाभारत सिरियल पाहतात तर त्यांना ते नक्की समजून जाईल. पांडवाचा वंशज जो असलेला निचक्षु या राजानं त्याची राजधानी कौशंबी या ठिकाणी हलवलेली होती. आता स्वप्नवासवदत्त या नाटकाचा कुणी नाटक लिहिले तर कवी भास यांनी हे नाटक लिहिलेलं आहे. त्यानंतर कुरु या महाजनपदाची राजधानी होती इंद्रप्रस्थ.
इंद्रप्रस्थ किंवा त्याला इंद्रपट्टण असंही म्हटलं जातं. आता हे इंद्रप्रस्थ किंवा इंद्रपट्टण हे कुठं होतं तर दिल्ली जवळ असलेलं प्राचीन इंद्रप्रस्थ वसलेलं आहे, दिल्ली जवळच आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर पुढचं महाजनपद आहे ते म्हणजे पांचाल महाजनपद. आता या पांचाल महाजनपदाचे ना दोन भाग आहेत, एक आहे तो म्हणजे उत्तर पांचाल आणि दुसरा आहे तो म्हणजे दक्षिण पांचाल. आणि या दोन्ही भागांना जोडणारी नैसर्गिक सीमारेषा म्हणून कोणाला ओळखलं जातं तर भागीरथी नदीला ओळखलं जातं. भागीरथी नदी म्हणजे या दोन्ही भागांना विभागणारी नैसर्गिक सीमारेषा होती. आता उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यामधलं एक ठिकाण आहे ते म्हणजे अहिच्छत्र. अहिच्छत्र रामनगर जवळ आहे. तर ही उत्तर पांचालची काय होती राजधानी होती. आणि कांपिल्य, कांपिल्य म्हणजे फारुखाबाद जिल्ह्यामध्ये येतं कांपिल्य, ही काय होती तर दक्षिण पांचालची राजधानी होती. उत्तर पांचालची राजधानी कोणती अहिच्छत्र आणि दक्षिण पांचालची राजधानी कोणती कांपिल्य किंवा त्याला कांपिल असंही म्हटलं जातं. म्हणजे उत्तर पांचालचा जो प्रदेश आहे त्याच्यावरून कुरु आणि पांचाल हे जे दोन्ही महाजनपद होती ना त्यांच्यामध्ये सुरुवातीला खूप लढाया होत होत्या. त्याच्यानंतर पुढचं महाजनपद येतं ते म्हणजे मत्स्य महाजनपद. आता या मत्स्य महाजनपदाची राजधानी होती विराटनगर. आता हे विराटनगर म्हणजे आजच्या राजस्थानमध्ये येतं, जयपूर जिल्ह्यातलं जे बैराट आहे ना या ठिकाणी हे विराटनगर पाहायला मिळतं. मत्स्य हे जे महाजनपद होतं ना पुढं मगधमध्ये ते विलीन झालेलं आहे हे लक्षात घ्या. सम्राट अशोकचे शिलालेख ह्या बैराट हे जे ठिकाण आहे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात, हेही महत्वाचं आहे. त्याच्यानंतर पुढचं महाजनपद होतं ते म्हणजे शूरसेन. शूरसेन आता हे जे महाजनपद कोणत्या नदीच्या काठावर वसलं होतं तर यमुना नदीच्या काठावर. त्याची राजधानी होती मथुरा. कोणती राजधानी होती मथुरा. हे सुद्धा मौर्य साम्राज्यामध्ये पुढे विलीन झालेलं आहे. अशमक हे आपण ऑलरेडी पाहिलं, पोटली ही त्याची काय होती राजधानी होती. हे महाजनपद काही काळ काशी महाजनपदाचे मांडलिक राज्य असावं असं म्हटलं जातं. अवंती महाजनपद, अवंती महाजनपदाचं तुम्हाला लक्षात काय ठेवायचंय उत्तर अवंती आणि दक्षिण अवंती अशी दोन ठिकाणं आहेत. अवंतीची राजधानी होती उज्जैनी किंवा उज्जैन आणि जे दक्षिण अवंती होते ना तर त्याची राजधानी होती महेशमती. महेशमती म्हणजे मांधाता जिल्हा खांडवा असं आहे. उत्तर अवंतीची राजधानी उज्जैनी किंवा त्याला उज्जैन म्हणतो आणि दक्षिण अवंतीची राजधानी काय होती महेशमती होती. अवंतीचा राजा जो खूप फेमस होता त्याचं नाव आहे प्रद्योत. प्रद्योत हा सुद्धा काय होता गौतम बुद्धाचा समकालीन होता. आणि हे सुद्धा राज्य अवंती सुद्धा राज्य मगध साम्राज्यामध्ये विलीन झालेलं आहे हे ध्यानात घ्या. त्याच्यानंतर येतं महाजनपदापैकी एक ते म्हणजे गांधार. ह्या गांधार महाजनपदाचा विस्तार ना काश्मीर आणि अफगाणिस्तान या प्रदेशामध्ये तुम्हाला जायला दिसतो. दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे गांधार या महाजनपदाची राजधानी काय होती तर ती होती तक्षशिला. काय होती तक्षशिला. आणि जो पुक्कुसाती किंवा त्याला पुष्कर सारीन हा जो गांधारचा राजा होता ना तर तो बिंबिसारचा समकालीन होता हे लक्षात घ्या. पुक्कुसाती किंवा त्याला पुष्कर सारीन असंही म्हटलं जातं. त्याच्यानंतर महाजनपदापैकी शेवटचे येतं ते म्हणजे कंबोज. कंबोजची राजधानी होती राजपूर किंवा त्याला राजौरी असं म्हटलं जातं. आता कंबोज का फेमस होतं तर उत्तम घोडे आणि घोड्यावर स्वार होऊन युद्ध करण्याचं जे कौशल्य आहे ना तर हे कंबोज येथील जे योद्धे होते ना त्यासाठी हे जास्त करून फेमस होते. आता महाजनपदामध्ये जे श्रेणी व्यवस्था होती ना तर त्याच्यामध्ये जो कारागिरांचा श्रेणी प्रमुख असेल तर त्याला ज्येष्ठक किंवा जेट्टक असं नाव दिलेलं होतं. आणि जो व्यापाऱ्यांचा श्रेणी प्रमुख होता त्याला श्रेष्ठी किंवा सेट्टी असं नाव दिलेलं आहे. जैन आणि बौद्ध ह्या दोन्ही दर्शनाचा अंतर्भाव नास्तिक दर्शनामध्ये केला जातो. नास्तिक वर्धमान महावीर असू द्या किंवा गौतम बुद्ध या दोघांनी ना वेदांचं जे प्रामाण्य आणि वैदिक कर्मकांड या सर्व गोष्टी नाकारलेल्या आहेत. त्यामुळे त्यांना जो समाजाच्या सर्व स्तरातून मोठ्या संख्येनं अनुयायी मिळालेले. आता येतो तो म्हणजे जैन धर्म. जैन धर्म म्हटलं तर वर्धमान महावीर खूप महत्वाचे तर ते म्हणजे जैन धर्माच्या 24 तीर्थकारापैकी शेवटचे तीर्थकार म्हणून त्यांना ओळखलं जातं. 23वे तीर्थकार जे होते ना पार्श्वनाथ ते सुद्धा खूप फेमस आहेत कारण त्यांनी त्यांच्या अनुयायांना अहिंसा सत्य अस्तेय आणि अपरिग्रह या 4 प्रतिज्ञा दिलेल्या होत्या. परीक्षेला प्रश्न असा विचारला जाऊ शकेल कोणत्या जैन धर्माच्या तीर्थकारानं त्यांच्या अनुयायांना अहिंसा सत्य अस्तेय आणि अपरिग्रह ह्या 4 प्रतिज्ञा दिल्या. त्याच्यामध्ये तुम्हाला वर्धमान महावीर असेल पार्श्वनाथ असेल ऋषभनाथ असेल असे बरेचसे पॉईंट दिले जातील. तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे तर पार्श्वनाथ हे जैन धर्माचे 23वे तीर्थकार होते. त्यांनी त्यांच्या अनुयायांना अहिंसा सत्य अस्तेय आणि अपरिग्रह या 4 प्रतिज्ञा दिलेल्या होत्या.
आणि जे महावीर होते, वर्धमान महावीर, त्यांनी त्यांच्या अनुयायांना या जे प्रतिज्ञा दिल्या होत्या त्याच्या जोडीला 5वी प्रतिज्ञा दिली होती, त्याचं नाव पंचमहाव्रते. काय म्हटलं तर पंचमहाव्रते. महावीरांनी कोणत्या भाषेमध्ये, लोकभाषेमध्ये उपदेश केलेला आहे? अर्धमागधी. कोणती भाषा? मागधी या लोकभाषेमध्ये त्यांनी आपला उपदेश केलेला होता. त्यांनी सांगितलेल्या कोणत्या 3 तत्वावर त्यांनी विशेष भर दिला होता? सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चरित्र. या 3 तत्वावर त्यांनी भर दिला होता आणि हीच म्हणजे जैन धर्माची त्रिरत्ने होत. त्रिरत्ने काय लक्षात ठेवायचं? सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चरित्र. वर्धमान महावीर यांच्या तत्वज्ञानाचं गाभासूत्र कोणतं होतं? ते म्हणजे अनेकांतवाद. हे त्यांच्या तत्वज्ञानाचं गाभासूत्र होतं. त्यानुसार त्यांनी असं म्हटलं होतं की सत्य हे एकांगी नसून त्याचे अनेक पैलू असतात. महावीरांनी स्वतः या जैन संघाची स्थापना केलेली होती. जो चंद्रगुप्त मौर्य आहे ना, तर हा थेर भद्रभाऊ या जैन संघाच्या 6व्या प्रमुख आचार्यांचा काय होता? समकालीन होता. जैन परंपरानुसार जो सम्राट चंद्रगुप्त आहे त्यानं जैन धर्माचा स्वीकार केला होता असं म्हटलं जातं. बौद्ध धर्म. आता गौतम बुद्ध आणि वर्धमान महावीर एकमेकांच्या समकालीन होते का? तर हो, ते एकमेकांच्या. गौतम बुद्धांचा जन्म नेपाळ मधल्या लुंबिनी या ठिकाणी झाला. त्याला तिथलं नाव काय आहे? तर रुमिनदेई हे नाव आहे त्याचं. इसवी सन पूर्व 563 मध्ये झालेला होता. गौतम बुद्धांच्या वडिलांचं नाव होतं शुद्धोधन आणि ते शाक्य कुळातले होते. कोणत्या कुळातील? शाक्य. गौतम बुद्धाच्या आईचं नाव होतं मायादेवी आणि ते कोलीय कुळातील होते. गौतम बुद्धाच्या पत्नीचं नाव यशोधरा, हेही लक्षात घ्या. त्याच्यानंतर वयाच्या 29व्या वर्षी गौतम बुद्धांनी सत्याच्या शोधार्थ ग्रहत्याग केला आणि या घटनेला बौद्ध परंपरेमध्ये एक नाव आहे, ते म्हणजे महाभिनिष्क्रमण असं म्हटलं जातं. ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर गौतम बुद्धांनी सारनाथ जवळचं इशिपट्टण या ठिकाणी पहिला उपदेश केला. या प्रसंगाला धम्मचक्क प्रबत्तन असं म्हटलं जातं. काय? धम्मचक्क प्रबत्तन असं म्हटलं जातं. ज्ञानप्राप्तीनंतर गौतम बुद्धांनी सारनाथ जवळील कोणत्या ठिकाणी पहिला उपदेश केला होता? इशिपट्टण या येथील मृगवनामध्ये पहिला उपदेश केला होता आणि त्या प्रसंगाला धम्मचक्क प्रबत्तन असं म्हटलं जातं. आणि कोणत्या लोकभाषेमध्ये त्यांनी आपला उपदेश केला होता? तर पाली. गौतम बुद्धांनी सांगितलेली 4 आर्य सत्ये कोणती? पहिलं होतं ते म्हणजे जगात सर्वत्र दुःख आहे. दुसरं म्हणजे दुःखाचे मूळ तृष्णा आहे. तृष्णेवर विजय मिळवला की दुःख निरोध होतो आणि अष्टांगिक मार्ग हा दुःख निरोधाचा मार्ग आहे. ही त्यांनी सांगितलेली 4 महत्वाची आर्यसूत्रे होती. अष्टांगिक मार्गामध्ये गौतम बुद्धांनी 8 गोष्टी सांगितल्या. त्याच्यामध्ये पहिलं येतं ते म्हणजे सम्यक दृष्टी, म्हणजे निसर्ग नियमाविरुद्ध काही घडत नाही हे स्वीकारणं. सम्यक संकल्प म्हणजे योग्य निर्धार. सम्यक वाचा म्हणजे योग्य बोलणं. सम्यक कर्मांत म्हणजे योग्य वर्तणूक. त्याच्यानंतर सम्यक आजीव म्हणजे योग्य मार्गाने उपजीविका. सम्यक व्यायाम म्हणजे अयोग्य गोष्टी प्रयत्नपूर्वक टाळायच्या. सम्यक स्मृती म्हणजे जो चित्ताची अखंड सावधानता. आणि शेवटचं होतं ते म्हणजे सम्यक समाधी म्हणजे सुख दुःखाच्या पलीकडील अवस्थेमध्ये चित्त स्थिरावणं असं म्हटलं जातं. आणि गौतम बुद्धांनी जो अष्टांगिक मार्ग सांगितला या अष्टांगिक मार्गालाच मध्यम प्रतिपद असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? मध्यम प्रतिपद. त्याच्यानंतर गौतम बुद्धांनी जो भिक्खूंचा संघ प्रस्थापित केला या संघामध्ये शरण जाण्याची संकल्पना महत्वाची आहे. त्याच्यामध्ये बौद्ध धम्मामध्ये बुद्ध धम्म आणि संघ यांना शरण जाण्याची संकल्पना महत्वाची आहे आणि या संकल्पनेला त्रिशरण असं म्हटलेलं जातं. आता या 3 प्रतिज्ञा बौद्ध धर्मामध्ये आवश्यक मानल्या आहेत. ते म्हणजे बौद्ध शरण गच्छामि. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे नेपाळमधल्या कोणत्या ठिकाणच्या उत्खननामध्ये मौर्य सम्राट अशोकचा स्तंभालेख मिळालेला आहे? तर ते आहे रुमिनदेई या ठिकाणच्या उत्खननामध्ये मौर्य सम्राट अशोकचा स्तंभालेख मिळालेला आहे आणि त्या स्तंभालेखावर देवानपियदसी असं राज्याच्या राज्याभिषेकानंतर तो स्वतः या स्थळाला भेट देण्यासाठी आला होता. तर या लेसनमध्ये आपण एवढंच पाहतोय. आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल. जर आवडलं असेल तर जरूर लाईक करा. तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा. लेसन आवडले तर तुमच्या मित्रांना शेअर करा.